मॅडम नमस्कार मंडळी. आता आपण परत एक चांगल्या कार्यक्रमासाठी भेटणार आहोत. पण तत्पूर्वी आवाज येतोय, मागे येतोय आवाज? अजून जोराने बोलू. ओके. सॉरी, किल्लेकर सरांना यांना विनंती करेन की पहिले शाब्या सरांना पुष्पगुच्छ येऊन त्यांना सदिच्छा दिलं. पुष्पा वाढता नंतर मी गोष्ट सरांना विनंती करतो की ते आपले व्हाईस प्रेसिडेंट जे सुश्रुत राणे आहेत त्यांना पुष्पगुच्छ द्यावा आणि एक सांगावं वाटतो, मी आणि सुश्रुत राणे आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. आणि मंचेकर सरांना विनंती करतो की आपले बोरिवली आरबीओचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत देवळेकर म्हणून त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा द्याव्या. आपल्या हे आपला मेंबर पण आपलेच मेंबर आहेत. काय लागलं बिगलं तरी समजून हे करा. लागलं म्हणजे काय लागलं काही लागलं आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या कार्यक्रमासाठी आपण श्री रामदास कामत यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. त्यांनी जो त्यांचा परिचय दिला तो 3 पानी 4 पानी येतो एवढं सांगतो शक्य नाही, कारण वेळेचं बंधन आहे. तर रामदास कामत हे आपल्या बँकेतून एजीएम म्हणून रिटायर झाले होते. नंतर त्यांनी एका सहकारी बँकेत उच्च पदावर 1.5 वर्ष काम केलं. वृत्तपत्र, लेखन आणि नाटक हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. त्यांनी रेग्युलर दैनिक सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, महानगर इत्यादी वृत्तपत्रांमधून नाट्य परीक्षणे आणि लेख लिहिलेले आहेत. मराठीप्रमाणे हिंदीतही त्यांनी लेख लिहिलेले आहेत वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, वेगवेगळ्या मासिकांमध्ये. दरवर्षी काही दिवाळी अंकातून त्यांच्या कथा येतात, कविता येतात, लेख पण आलेले असतात. साहित्य जागरण, नवरंग आणि दुसरी असे जे चित्रपट विषयक अंक आहेत त्याच्यासाठी पुष्कळ कलावंतांची त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. व्यथा संसाधित जो आजचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे जवळजवळ 250 प्रयोग ऑलरेडी त्यांचे झालेले आहेत पूर्ण महाराष्ट्रात. आणि व्यथा संसाधित याचं हिंदीत पण रूपांतर केलेलं आहे. त्याचं नाव आहे शादी के लड्डू. हैदराबाद आकाशवाणीवर विविध विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. त्याचप्रमाणे हैदराबाद टीव्हीवर त्यांची दीर्घ मुलाखत पण झालेली आहे. आतापर्यंत त्यांनी 9 पुस्तकं लिहिलेली आहेत. या 9 पुस्तकांमध्ये 2 पुस्तकं हिंदी आहेत आणि 3 पुस्तकांना त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांना काही पुरस्कार जे लाभलेले आहेत त्याच्यात 2-3 मी तुम्हाला सांगतो फक्त. सामाजिक कार्याबद्दल मुंबई मराठी पत्रकार लेखक संघाचा पुरस्कार, मुंबई पत्रकार लेखक संघाचा सर्वोत्कृष्ट पत्रलेखन पुरस्कार, रिझर्व्ह बँकेने आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर बँक निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार आणि त्या ह्याच्यात रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. परिमार्जन कथा संग्रहाला आशीर्वाद पुरस्कार प्राप्त झाला आणि त्याला शिरीष कणेकर यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. लिस्ट खूप मोठी आहे. याशिवाय अनेक नाट्य आणि साहित्य स्पर्धेमधून अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. अशा या बहुगुणी आणि बहुकला संपन्न श्री कामत यांना मी आजच्या कार्यक्रम सादर करण्याची विनंती करतो. प्लीज. आपल्या सगळ्यांना माहिती असलेले उस्मान तलाठीने खास रामदास कामतांसाठी एक छोटा मेसेज पाठवलाय. तो आपले चांदोरकर साहेब त्यांनी माझ्याकडे पाठवला. रघुनाथ चांदोरकर. Ramdas, you have been very good at whatever you do. I pray to God that you always remain so. You have been successful at whatever you have attempted. I pray to God that you always remain so. You have been spreading happiness
through your stage shows, making people smile and forget their sorrows. May God give you the spirit to continue this for a very, very long time. Thank you. धन्यवाद उस्मान, खूप खूप आभारी आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक वितरणाच्या नात्याने विनंती करतो. मी काही मोठा विक्रम गोखले वगैरे नाही की मोबाईल वाजला की प्रयोग बंद करणं, असं मी काही करणार नाही. फक्त एवढे प्रयोग केल्यानंतर सुद्धा अजूनही उमेदवारी करतोय. त्यामुळे जर एखादा मोबाईल वाजला, माइंड डिस्ट्रॅक्ट झालं तर ती ब्लँक होण्याची शक्यता आहे. ही भीती मनात असते. म्हणून फक्त तुम्हाला विनंती करतो की तुमचे जे मोबाईल आहेत, कारण चंद्रशेखर ठाकूरचा इतका त्या मराठी नाटकाचे सौंदर्य इतका अप्रतिम कार्यक्रम होता, पण त्या कार्यक्रमात बराच वेळा मोबाईल वाजले. अर्थात ते पट्टीचे कलाकार आहेत, कसलेले कलाकार आहेत, त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही, पण मला मात्र नक्की फरक पडतो. तर तेवढी फक्त विनंती तुम्हाला मी करतो, सगळ्यांनी मोबाईल सायलेंट असतील असं समजतो. रसिकांना सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांना माझं विनम्र अभिवादन. एरवी कार्यक्रमाला उपस्थिती जर कमी असली ना तर निवेदकाचं एक वाक्य हमखास ठरलेलं असतं, आणि ते म्हणजे कार्यक्रमाला गर्दी नसली तरी चालेल पण गर्दी पाहिजे. इथे मला एक वेगळा संगम मिळतो की इथे गर्दी सुद्धा आहे आणि सगळे गर्दी सुद्धा आहे. कारण गर्दीची गर्दी मिळणं हा फार दुर्मिळ योग आहे, जो आज मी इथे अनुभवतोय. आणि म्हणून त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमचा आभार. एरवी काय असतं की आपला एक मानवी स्वभाव असतो, दुसऱ्याच्या संसारात लोकांना नेहमीच आवडतं. म्हणजे आपल्या घरचा भाग करत तरी चालेल, पण शेजारची डाळ शिजली की नाही याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष असतं. आणि त्या भावनेत तुम्ही सगळे माझ्या संसाराच्या व्यथा जाणून घ्यायला इकडे आलात, माझं दुःख समजून घ्यायला आलात. त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनापासून आभार. विशेष आभार आमचे मित्र आणि सगळ्यांचे लाडके मोहन राणेचे, कारण त्याच्यामुळे मी या परिवारामध्ये सामील झालो आणि त्याच मला मिळाला, त्यामुळे त्याचे वेगळे आभार. आणि इतका छान सुंदर योग जुळून ज्यांनी आणला आपल्या स्टेट बँक पेन्शनर कल्चरल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, मग गोपटे, किल्लेकर, मनशेकर आणि आणखी कोणी पदाधिकारी असतील सगळे, म्हणजे त्या सगळ्यांचा मी अगदी खूप मनापासून आभार मानतो. आता तुम्हाला असं वाटेल की कार्यक्रमाचा सिक्वेन्स चुकला की काय, कारण आभार वगैरे शेवटी मानले असतात, हो सुरुवातीला कसं आभार प्रदर्शन करताय असं तुम्हाला वाटेल. पण असं पण त्याला दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी अनवधानाने चुकून आभार मानायचे राहून जातात. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तोपर्यंत प्रेक्षकांची सहनशक्ती संपलेली असते. माझ्या सुदैवाने या कार्यक्रमाच्या बाबतीत मला तसा कधी अनुभव आला नाही, पण ज्या ज्या वेळेला मी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचं निवेदन करतो आणि निवेदनातून वेदना घेऊन झाल्या की जेव्हा मी शेवटच्या गाण्याची अनाउन्समेंट करतो की आता सादर होत आहे या मैत्रिणीचं शेवटचं गीत, अखेरचा हा तुला दंडवत की प्रेक्षक गंडवत म्हणून आभारचं प्रयोजन सुरुवातीलाच. अनेक प्रसन्न वातावरण आहे, पावसाने मेहरबानी केलेली आहे, 2-4 सरी पडल्यामुळे गारवाई आहे आणि एकावर एक दर्जेदार कार्यक्रम ते सादर झालेले आहेत. मी आता उल्लेख केल्याप्रमाणे तो दामले मॅडमचा कार्यक्रम असेल, दिवेकर मॅडमचा कार्यक्रम असेल, शिवाजी जोशी हळदीकरांचा कार्यक्रम असेल, अशा एकावर एक दर्जेदार कार्यक्रमांमध्ये आज तुम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार. पण अशा परिस्थितीमध्ये इतक्या मंगल वातावरणामध्ये संसाराच्या व्यथा सांगायचा, आपल्या संसाराची दुःख सांगायची हे तितकं काही बरोबर वाटत नाही, पण तरी सुद्धा मी हे करणार आहे बरं का. आता याला मला 2 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे दुःख सांगितल्याने ती कमी होतात, दुःख कमी होतात, मन हलकं होतं, या विचारांचा मी आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे याला घरी बोलायची काही सोय नाही, आपल्या इथे जाहीरपणे आपले दुःख मांडून थोडंसं मन हलकं करायचा प्रयत्न मी करतो. कार्यक्रमाची सुरुवात मी माझ्या आईला अभिवादन करतो, कारण आजपर्यंत जे काही मी आहे या क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रात असेल किंवा साहित्य क्षेत्रात असेल, सगळी माझ्या आईची देणगी आहे. त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. 4 भावंडांपैकी तिने मलाच का निवडलं मला माहित नाही, पण प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावणं, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असते, निबंध स्पर्धा असते, लेखन स्पर्धा असते किंवा म्हणजे कुठल्याही स्पर्धा, नुसतं भाग घेणं नाही तर त्याची तयारी पण करून घेणं माझ्याकडे ती घ्यायची. आणि एकच म्हणतो की स्पर्धेत भाग घ्यायचा, पुरस्काराचा विचार करायचा नाही आणि प्रयत्नात कुठे कमी पडायचं नाही, हा गुरुमंत्र तिने मला दिलेला. तिला नाटकांच्या जीवात आवड नाही, पण माझ्या एकांकिका बघण्यासाठी ती साहित्य ना कोणाला तरी सोबतीला घेऊन कधी गिरगाव, कधी दादर, कधी बोरिवली, कधी ठाणे ती यायची आठवणी. त्यामुळे तिचे फार कृपादृष्टी माझ्यावरती आहे आणि तोच वारसा पुढे तिच्या सुनेने म्हणजे आमच्या सौनी स्नेहाने पुढे चालू ठेवला प्रोत्साहनाच्या बाबतीमध्ये. मी आता जे काही लिहितो ते लिहिल्यानंतर त्याचं पहिलं वाचन आमच्या घरी होतं
आणि मग सेन्सॉर बोर्डकडनं इकडे अप्रूव्ह झालं की मग ते पुढे जात. आणि हा कार्यक्रम तिने जवळजवळ 150 पेक्षा जास्त वेळेला पाहिलेला आहे. कारण चुकून मी पुढे जर मध्ये ब्लँक झालो तर ती मला टच करायची मला खात्री आहे. आणि एवढे कार्यक्रम बघितल्यानंतर असं तिच्या हौसेने येते माझ्या बरोबर आणि जाताना अगदी क्रिटिकली त्या कार्यक्रमाची समीक्षा म्हणतो, आजच्या कार्यक्रमावरती प्रामाणिक समीक्षा ती मला जाताना देते. तर असे ह्या दोन व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आहेत. तर आईला अभिवादन म्हणून मी काही वर्षी कविता सादर करतो. शक्यतो मी प्रेक्षकांकडनं फरमाईश मागतो, पण आता मी जी कविता सादर करणार ती सगळ्यात पॉप्युलर, सगळ्यांच्या परिचयाची आणि बऱ्याच वेळेला कार्यक्रमामध्ये त्याच कवितेची फरमाईश येते. आणि दुसरा भाग म्हणजे त्या कवितेत आईचं जे काही वर्णन आहे हे वर्णन माझ्या आईशी मिळतं जुळत आहे, म्हणून मी कविता सादर करतो आईला अभिवादन म्हणून. कविता आहे सुप्रसिद्ध अभिनेते किशोर कदम उर्फ सौमित्र यांची ती कविता आहे. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याच तोडून ती ऐकली असेल. कविता अशी आहे, अवघड गणित जगण्याचं ती सोपं करीत जाय, अवघड गणित जगण्याचं ती सोपं करीत जाय, कम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही. जाड्या भरड्या जीन्सवाणी माझ्या मायची स्किन, जाड्या भरड्या जीन्सवाणी माझ्या मायची स्किन, जगण्यानं लय वापरलं. यू नो व्हॉट आय मीन. स्टोन वॉश माया तिची मिरच्या लसूण चटणीची, स्टोन वॉश माया तिची मिरच्या लसूण चटणीची, गाता गळा मळा जणू लकेर ह्युस्टन विटनीची. जुनं ते सोनं म्हणणं जुनीच तिची खोड, जुनं ते सोनं म्हणणं जुनीच तिची खोड, पैसा अडका आला तरी पातळ एकच जोड. इकडं ठिगळ तिकडं ठिगळ जुनं पातळ फॅशन, इकडं ठिगळ तिकडं ठिगळ जुनं पातळ फॅशन. अमेरिकेत फेमस आहे माझ्या मायची फॅशन. ठिगळ खरंच सुंदर दिसतात, ठिगळ खरंच सुंदर दिसतात. यू मे ऑल्सो ट्राय, कम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही. कुठून करू सुरू तिची सांगू कशी कहाणी, कुठून करू सुरू तिची सांगू कशी कहाणी. 7 सुरांच्या मधली अनवट तिची गाणी, जाणता झाल्यापासून तिला वाचतो आहे नुसता, जाणता झाल्यापासून तिला वाचतो आहे नुसता. तिला शोधता शोधता मी विसरलो आहे रस्ता. पोरग शिकून मोठं होईल एवढं तिचं सपान, पोरग शिकून मोठं होईल एवढं तिचं सपान. त्याच्या पायी तुडवीत आली काट्यावरचं रान. वकील इंजिनियर व्हावं यानं व्हावं डॉक्टर, वकील इंजिनियर व्हावं यानं व्हावं डॉक्टर. शिकवताना मला असला कुठलाच नव्हता फॅक्टर. खुदकन हसते, खुदकन हसते आता बघून सूट बुटानं टाय. कम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही. शाळेमध्ये शिकता शिकता माझी बदलली भाषा, शाळेमध्ये शिकता शिकता माझी बदलली भाषा. जगण्यामध्ये हळूच आला हायफायचा सोचा. एकदा तिच्या कानी गेलं माझं नवं अफेअर, एकदा तिच्या कानी गेलं माझं नवं अफेअर. मर म्हणले मेऱ्या जण आय डोंट केअर. काय करते भया तिच्या बोलण्यामध्ये फोर्स, काय करते भया तिच्या बोलण्यामध्ये फोर्स. मी म्हटलं डबल ग्रॅज्युएट इंटरनेटचा कोर्स. एकदा तिनं मला विचारलं किती तिचा पगार, एकदा तिनं मला विचारलं किती तिचा पगार. मग म्हणली उद्या परवा जाऊन तिला विचार, कम्प्युटरवर झुणका भाकर करता येते काय, कम्प्युटरवर झुणका भाकर करता येते काय. कम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही. सुरकुतलेल्या तिच्या चेहऱ्यात आयुष्य रिस्टोर. त्या कवितेतली मला आवडली सगळ्यात सुंदर होत. सुरकुतलेल्या तिच्या चेहऱ्यात आयुष्य रिस्टोर. इथं मला तरुण वयात जगणं झाले बोर. बोलणं फुटलं, बोलणं फुटलं आता असतं सोबत इंटरनेट. ही असते मी असतो बट कांट कम्युनिकेट. Suddenly I came to know that life is futile. Suddenly I came to know that life is futile. Dream hopes are vanished now. Negativeness is time. हरता हरता झीक मेरा वंश she said. हरता हरता झीक मेरा वंश she said. कुणास ठाऊक तिने वाचलाय कुठला फाउंटन हेड. तिचा कॉन्फिडन्स माझ्यात नाही, आजही नाही. तिचा कॉन्फिडन्स माझ्यात नाही. डोंट आस्क मी व्हाय. कम्प्युटरशी व्हायचं देणं गेलेलं आहे. अवघड गणित जगण्याचं ती सोपं गणित आहे. कम्प्युटर्स माझ्या माणसं. थोडस वातावरण गंभीर झालं का नाही ना, झालं तरी थोडं हलकं करतो. काय मराठी साहित्य आपल्याला बरंच काही कथा कविता नाटक प्रवास वर्णन ललित कादंबऱ्या बरंच बरंच. मला जर कोणी विचारलं की तुझ्या आवडीचा प्रकार कुठला तर मी सांगतो कविता. कारण बरेचदा 10 पानं लिहून जे व्यक्त करता येत नाही ते 10 ओळींमध्ये व्यक्त करण्याचं सामर्थ्य फक्त कवितेमध्ये असतं. आता मी कविता म्हटल्यानंतर तुमच्या काही जणांच्या चेहऱ्याच्या कपाळामुळे आधे दिसल्या मला, पण काही काळजी कर नका बरं काय. म्हणजे तुझ्या मनाच्या आकाशात माझ्या मनाचं गरुड भरारी मारताय असल्या काही दुर्बल कविता मी सादर करणार नाही. माझी कविता म्हणजे अगदी साधी सोपी हलकी फुलकी. म्हणजे बघा कसं एक बेल बॉटम पाडा लागलेला कॉलेजला असताना केलेली कविता आहे. त्याला बेल बॉटमचा जमाना होता.
आणि या बेल बॉटमचा घेर वाढत 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 इतका वाढला होता की लोक त्याला एलिफंटा म्हणायला लागले होते. तुम्हाला आठवत असेल तो बेल बॉटम आधी दिसायचा, आपला माणूस नंतर दिसायचा. तर एक बेल बॉटम वाढत लागलेला बोरिवली मार्केटात फिरायला यायचा. एक बेल बॉटम वाढत लागलेला बोरिवली मार्केटात फिरायला यायचा. कंबर लचकत चालताना आमची दिलं घाया करायचा. कंबर लचकत चालताना आमची दिलं घाया करायचा. तो पुढे आणि आम्ही मागे. संध्याकाळचा वेळ किती छान जायचा. पण आज बेल बॉटमच्या जागी साडी आहे. पण आज बेल बॉटमच्या जागी साडी आहे. गळ्यात मंगळसूत्राचं ओझं आहे. पण आज बेल बॉटमच्या जागी साडी आहे. गळ्यात मंगळसूत्राचं ओझं आहे. आणखी सेफ्टी म्हणून खांद्यावर एक हात आहे. आणखी सेफ्टी म्हणून खांद्यावर एक हात आहे. पदर उडणे शक्यच नाही. आम्हाला काही स्कोपच नाही. पदर उडणे शक्यच नाही. आम्हाला काही स्कोपच नाही. तरीही नाक्यावर उभं राहणं भाग आहे. तरीही नाक्यावर उभं राहणं भाग आहे. दुसरा बेल बॉटम येईपर्यंत. दुसरा बेल बॉटम येईपर्यंत. आता मी आणखी काही कविता घेतो म्हटलं तर कदाचित उपस्थितीवर प्रश्न होईल. त्यामुळे मी थोड्या हलक्या फुलक्या प्रकाराकडे वळतो. म्हणजे वात्रटी काम. वात्रटी काम म्हणजे 4 वयच्या हलक्या फुलक्या कविताच्या फार मोठा आशय असतं नाही, पण थोडंफार असं नक्कीच असतं. म्हणजे बघा, खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघे लग्न करतो. काय कवी कल्पना आहे. खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघे लग्न करू. टेबल म्हणाला खुर्चीला आपण सगळं काही करू. टेबल म्हणाला खुर्चीला आपण सगळं काही करू. पण जर कोणी बसलं तुझ्यावर तर मी काय झक मारू. जेव्हा वातडिकांचा विषय निघतो तर सगळ्यात पहिल्यांदा नाव उठवून येतं ते आपल्या झेंडूची फुलं. आणि मग झेंडूच्या फुलामध्ये असं म्हणतात की अंधारात लगबगीने ती जिन्याने जात होती. अंधारात लगबगीने ती जिन्याने जात होती. गेलो केस सुंभावया आलं गंगावन हाती. पाडगावरून एकाकडे लिहून ठेवलं. एक होती करवली लग्नामध्ये हरवली. एक होती करवली लग्नामध्ये हरवली. आणि झालेल्या गोंधळामध्ये नवऱ्याने हात पुरवली. असं जेव्हा वाचत होतो, वात्रे वाचत होतो, पाडगावकर वाचत होतो, कॉलेजमध्ये होतो. मग आम्हाला म्हटलं की आपण काहीतरी वाटविका कराव्या. मग आम्ही कॉलेजमध्ये असताना वाटविका लिहिल्या. सिनेमाला गेलो होतो, हातात नाजूक हात होता. सिनेमाला गेलो होतो, हातात नाजूक हात होता. मध्यंतरातच कॉलर धरली. मागे तिचाच बाप होता. तेव्हा बसने प्रवास करत होतो. खिडकीजवळ बसलो होतो. बाहेरचा निसर्ग सौंदर्य पाहत होतो. आणि माझ्या शेजारची एक व्यक्ती उठली आणि त्या जागेवर दुसरी व्यक्ती येऊन बसली. त्या व्यक्तीचा एक नाजूक स्पर्श माझ्या खांद्याला झाला. त्या स्पर्शाचा वर्णन मी 4 वेळी तसं केलं होतं की नाक्यावरून बस वळताना खांद्याला सुरेख धक्का बसला. नाक्यावरून बस वळताना खांद्याला सुरेख धक्का बसला. बरं वाटलं. चोरून पाहिलं पण हाय मला कोण तो छक्का बसला. तशा वातडिकांच्या प्रवासाचे शेवटचे 2 वातडिका सादर करतो या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी. जनरेशन गॅप म्हणजे तुम्हाला हा शब्द परिचयच आहे की 2 पिढ्यांमधलं अंतर. मग आजी ना आजोबा नातू वडील मुलगा 2 पिढ्यांचं अंतर म्हणजे जनरेशन गॅप. आणि या जनरेशन गॅपचं घराघरातलं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे सासू आणि सून. आता तुम्हाला माहिती मराठीतले सगळे किती समर्पक शब्द आहेत. सासू म्हणजे सारख्या सूचना करते आणि सून म्हणजे सूचना नको असं म्हणते. आणि जिथे मा सुद्धा आहे आणि जावयावर लक्ष ठेवणारी हेर सुद्धा आहे ते माहेर. स्टार प्लसवर सुप्रिया आणि रीमाचं जे काही तुतुमय चालायचं ते अर्धा तास भटकावर कर्मण म्हणून ठीक होतं. पण ह्या घरांमध्ये सासू सुनेचं जे काही चालतं ते थोडंसं वेगळं असतं. आणि म्हणूनच मी चालतं बोलतं उदाहरण असं म्हटलं. साधी गोष्ट असते. मुलाला सर्दी झालेली असते आणि बायको मागे लागते की त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ डॉक्टरकडे घेऊन जाऊ. आई म्हणते अरे साधी सर्दी तर झाली आहे, कसा हवाय डॉक्टर तुला, आम्ही ते काढा करून दे. लगेच बायको म्हणते काढा, अहो तो विचारच म्हणत ना काढा, आपण डॉक्टरकडे जाऊ. आता डॉक्टरकडे घेऊन जायचं की काढा पाजायचा या विचारामध्ये आणखी त्यातल्या सुपारी जर ती गत होते ती नवरा नावाच्या प्राण्याची. आणि त्याच्यात तरी काहीतरी तोड घातलंच मध्ये की दोन्ही बसल्या अंगावर जातात. तुम्हाला काय कळतंय, तुम्हाला मुलं झाली असती तर कळलं असतं. आमचे एक मित्र आहेत पद्माकर कुलकर्णी नावाचे, नवी मुंबईचे. त्यांना ही कल्पना फार आवडली आणि त्यांनी वाटणी काढली. त्यांना सांगितलं खरंच पुरुषांना दिवस गेलं तर कसं होईल. आणि मग त्यांनी वाटणी काढलेली जेव्हा पुरुषांना दिवस जातं व्यक्तिरेखा इथेच बसलेल्या आपल्या मधल्याच आहेत. वाटणी अशी आहे, राज्य हे पुरुषांचं आहे, राज्य हे स्त्रियांचं आहे, पुरुषांना इथे मत नाही. राज्य हे स्त्रियांचं आहे, पुरुषांना इथे मत नाही. बायको पुढे नवऱ्याला यापुढे किंमत नाही. आता हे पुरुष मंडळी म्हणतील हा काय वेगळं सांगतोय, अहो मी काय वेगळं सांगतोय, तुम्ही हे अनुभवताच आहात. कारण माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा एक गरीब बापडे नवऱ्या
जगच हे असं आहे की कुठे काही घडत सांगता येत नाही. जगच हे असं आहे की कुठे काही घडत सांगता येत नाही. घडलं तेच मुळे असं आहे की कुठे काही बोलता येत नाही. तुम्हाला म्हणून सांगतो पण कोणाला सांगू नका. तुम्हाला म्हणून सांगतो पण कोणाला सांगू नका. सौरेच मला सांगितलं निदान तिला तरी सांगू नका. बायकांची म्हणे युनियन होती. बायकांची म्हणे युनियन होती. त्यांचं एक मागणं होतं, इतके दिवस तुम्हाला आणि मला कुठे ठाऊक होतं, पुरुषांना मुलं झालीच पाहिजे. पुरुषांना मुलं झालीच पाहिजेत. त्यांचा म्हणे नारा होता. ब्रह्मदेवाच्या बंगल्यासमोर त्यासाठी घेरा होता. देवही आता कबूल झाला. काय करणार, तिथे एका बायकोसमोर आमची डाळ शिजत नाही. एवढ्या बायका जर मोर्चा घेऊन गेल्या तर ब्रह्मदेव तरी काय करणार. तर देवही आता कबूल झाला. त्याचा म्हणे नाईलाज झाला. परवाच म्हणतात देव सभेत एक कायदा पास झाला. मोबाईल असतो. परवाच म्हणतात देव सभेत एक कायदा पास झाला. पुरुषांना आता मुलं होतील. स्त्रियांना फक्त मुली होतील. पुरुषांना आता मुलं होतील, स्त्रियांना फक्त मुली होतील. त्यांच्याप्रमाणे आमची सुद्धा आता बाळांकडे सुरू होतील. एवढंच एक बरं होईल की सुट्ट्या आता भरपूर मिळतील. जिंक मेथी हळी असेल, लाडू आता खायला मिळतील. 2 महिने जरा तरी खातेवर निवांत पडता येईल. साजूक तूप खाता येईल. शेक शेगडी घेता येईल. खरं वाटत नाही ना. मला असंच वाटलं होतं सौची थाप असेल, असं कधीच घडणार नाही, हे सगळं खोटं असेल. पण परवाच सकाळी उठल्यावर मला पुन्हा जेव्हा चक्कर आली, तेव्हाच म्हटलं मला आपली काहीतरी भानगड झाली. एरवी घरात उलट्यांमुळे सगळीकडे आनंद होत होता. पण आता मात्र माझ्यामुळे माझाच चेहरा गंभीर होता. मलाच त्रास होतोय की काय असं मला वाटलं होतं. शेजारच्या सुभाष वैद्यांकडे अगदी असंच घडलं होतं. त्यांचं तर डोळ्यांना फारच कळत होते. खाणं सोडा काही पण, फक्त त्यांचं मला तेच जाणव त्रास किती होत होता. आपण दरवर्षी जाऊन त्यांचा पाळणा तरी हरवत होता. याउलट मोहन राणेंचे तर अगदीच कठीण होते. कारण त्यांच्याकडे दोघांना एकाच वेळी मिळत होते. डॉक्टरांनी दोघांना एकच तारीख दिली होती. मोहन अधिकारी त्याची बायको आधी एवढीच फक्त काळजी होती. 3रा महिना सुरू झाला, सर्वची आनंदात होती. मला मात्र माझी पॅन्ट पहिल्यासारखी होत नव्हती. तरी सुद्धा अजून कुणाजवळ मी बोललो नव्हतो. सगळं सुद्धा कळून नाही, काळजी घेत होतो. पण परवा जेव्हा खिशात माझ्या तिने कैरीची फोड पाहिली, तेव्हा मात्र लाडा घेऊन माझ्यावरती रागू लागली. मला कधी बोलला नाही. आणि असल्या गोष्टी कळल्याशिवाय राहत नाही. आता बायकोला कळलं मग काय. वाण्यासारखी बातमी जेव्हा सगळीकडे पसरू लागली, भेटीसाठी माझ्या आता मित्रमंडळी येऊ लागली. घरात नुसती गडबड होती. नातेवाईक येत होते. बाळपण आधीच माझ्या जीवनाला माझं काढत होते. 7वा महिना सुरू झाला. डोहाळे जेवण करायचे होते. जेव्हा कुठे कसं कधी हे सगळं ठरायचे होते. सौ म्हणाली बागेत करू. गोपटे माझे नावेत करू. म्हटलं जाता येतो आपण इथेच करू. दिवस माझे भरत आले. आता मला बसवत नव्हते. बाळपणाच्या रजेसाठी ऑफिसमध्ये लिहिले होते. तर माझ्या आधी 4 जणांनी नंबर तिथे लावले होते. हेड क्लासचे डोळे तर फारच विचित्र होते. फायलीमध्ये बसत होता, सिस पेन्सिल खात होता. मला वाटतं मुलगा त्याला नक्कीच काळा होणार होता. साहेबांना जेव्हा भेटलो मी, चरणकर साहेबांना, मुंबई मेनला होते तेव्हा, चरणकर साहेबांना जेव्हा भेटलो मी, रजा मला पाहिजे आहे, ते म्हणाले मिळणार नाही. माझीच आता शक्यता आहे. सगळेच जण रजेवर चालला तर ऑफिसमध्ये चालणार कसं आहे. इयर एंडिंगच्या वेळेला अशी बाळपणा काढतात कसं. मी म्हटलं आपण काय करणार सर, करता तो आहे. त्यांच्या मागण्या होत्या, धन्य झाली या बायकांपुढे. काय त्यांच्या मागण्या होत्या. 9 महिन्याच्या 9 पॅन्ट मलाच शिवाव्या लागणार होत्या. बायकांच्या या हट्टामुळे दोघांचा मात्र फायदा होता. डॉक्टरनी शिकतेचा धंदा मात्र त्याच्यात होता. सौ मात्र आपुलकीने काळजी माझी घेत होती.
सौ मात्र आपुलकीने काळजी माझी घेत होती. पहिलं माझं डोळ्याला रोशनी ती पूर्वीत होती. कळा आता सुरू झालं. सौला म्हटलं टॅक्सी आण, शेजारच्या बंड्याला सोबतीला माझ्या बोलवून आण. काय होईल कसं होईल विचार मनात येत होता. काय होईल कसं होईल विचार मनात येत होता. शेजारी बसून मला बंड्या धीर देत होता. पहिल्या वेळेला असंच होतं, त्यात काय एवढं घाबरायचं. पहिल्या वेळेला असंच होतं, त्यात काय एवढं घाबरायचं. म्हटलं बंड म्हणतो तुम्हाला नाही कळायचं, त्यासाठी आधी लग्न करा, बोलू नका फुकाफुकी. एवढं म्हणजे सौने दारापुढे आणली टॅक्सी. टॅक्सीमध्ये बसलो. खड्ड्यात रस्त्यात इतके खड्डे होते गचकेसारखे बसत होते. रस्त्यात इतके खड्डे होते गचकेसारखे बसत होते. टॅक्सीचाच होतो की काय असं मला वाटत होतं. कसे बसे दवाखान्यात पोचलो आम्ही एकदाचे. त्यावेळेला घराला 2 वाजले होते रात्री. दवाखान्यात माझं नाव आधीच होतं नोंदवलं. तिकडे गेला डॉक्टरनी मला पुन्हा तपासलं. सौला म्हणाले काळजी नको, निवांत घरी जाता. उद्यापर्यंत होतील ते, त्यांना राहू द्यायचे जातात. सौ गेली घरी आणि इथे माझी सुटका झाली. बाळाच्या त्या रडण्याने मला पटकन जाग आली. दचकून तेवढा उठलो मी. ते सारं स्वप्न होतं. शेजारी माझ्या 2 मुली आणि कुटुंब माझं निजलं होतं. आणि शेवटची वार्ता सादर करतो. तेव्हा मुंबई दूरदर्शनवरती चॅनल्सची भाऊगर्दी नव्हती आणि मुंबई दूरदर्शन तेव्हा बऱ्यापैकी चांगले कार्यक्रम देत होते. शरदाचं चांगणं, शब्दांच्या पलीकडे, प्रतिभा आणि प्रतिमा, गजरा. आणि तुम्हाला आठवत असेल तर साप्ताहिकी सुद्धा आपण सगळे कामधंदे बाजूला ठेवून बघत होतो की शनिवारी कुठला मराठी चित्रपट आहे, रविवारी कुठला हिंदी चित्रपट आहे, फुल केल्या गुलशन मध्ये कोण आहे वगैरे वगैरे. नाही तर अशाच एका कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते कैलासवासी यशवंत दत्त यांनी पात्रटिका सादर केली होती. तुम्ही ते ऐकलं असेल. पुन्हा प्रत्ययाचा आनंद म्हणून तुमच्या समोर ती सादर करतो. पात्रटिकेचं नाव आहे आणि डावा डोळा लवला. म्हणजे माझं नाव बाबू. देवाचा सराफ म्हणा की काय, पण बोलताना माझा डावा डोळा लवतो. आता तो कसा लवतो, कधी लवतो आणि कुठं लवतो ते ठाव नाही बघा, पर लवतो इतकं मात्र कर. आता त्याचीच गोष्ट मी सांगणार आहे. हा आता गोष्ट तसं म्हणलं तर नवीन आहे आणि तसं म्हणलं तर जुनी. म्हणजे बघा मी आज शाळेला होतो तेव्हाची गोष्ट. म्हणजे तू मसली ती नवीन, पर मला जुनी. मसनी आठवतंय न करत्याचा वर्ष शनिवार होता आणि दुष्काळात 13वा महिना, तसा गणिताचा तास चालू होता. हे आपल्याला गणिताचं काही जमत नाही बघा. पण नाही म्हणाय ती गणित शिकवणारी बाई बरोबरी होती. गणिता परिस्थिती लक्ष्मणी आमदार बाईच मला जास्त गणित होती. बाईनं टारा फाड्यावर काहीतरी लिहिलं, गारकन वळली आणि मला म्हणली सांग बाबू 11 चौक किती. हे मनातल्या मनात गणिताच्या बाईच्या नावानं बोटं मोडली आणि उत्तर सांगाय म्हणून बोटाचा चंबू केला. घास झाला आणि डावा डोळा लावला. बाईने खाडकन कानाखाली सांग वाजवली. आता तसा थोडी भेळ मास्तरीकडे घेऊन गेली. तुम्हाला खोटा कशा बाई सांगू, वळताना अंगासने अंग लागलं तर तेवढं जरा बरं व्हायचं. भेळ मास्तर बाई लय कावलेली. मला म्हणली जा आईला घेऊन ये. मी म्हणलं आई नाही बास आलं. आता एवढं महाराज काही नडलं होतं का. तसाच घराला गेलो आणि बाळाला घेऊन जाऊन शाळेमध्ये आलो. मस्ती व्हायला बाळा एकलाच आतमध्ये गेला. आज तास 1.5 तास काय फुटाळा झाला तो कळला नाही. बरं बरं बाहेर आला म्हणलं हे पुण्यात कसं करणं कर. जाताना म्हणून 3-3दा म्हणला बाई येतो बाई येतो हा बाई येतो. ती मी लाच सोडल्या का म्हणते कवा आली या. मी म्हणलं कवा आली म्हणताना बाईचा डोळा लावून तुम्ही काय तर नाही. शिक्षण झालं बा म्हणलं तर नोकरी पाडायचं काय ते बघा आपल्या एकल्याच्याने काय होत नाही. मस्ती आठवते नेहरू गेलं तेव्हाची गोष्ट. आज दिसाला अर्ज केला, 12ला लेटर आलं आणि 13ला इंटरव्ह्यू होता बघा. इंटरव्ह्यूला गेलो तर लई लाईन लागलेली. माझा नंबर आला आणि लंच टाइम झाला बघा. येळ काढ्यावर इथं तिथं फिरत होतो. कानावर नाजूक आवाज आला तू वाजले किती. घड्याळ बघितलं आणि टाइम सांगाय म्हणून वाटाचा चमू केला. घात झाला आणि डावा डोळा लावला. कसली नोकरी आणि कसलं काय. सरळ हॉस्पिटलला वरपासून खालपर्यंत सुचलं नाही म्हणायची. नर्स जरा बरी होती. सकाळ संध्याकाळी यायची, हातभर हात फिरवायची आणि कसं वाटतं म्हणून विचारायची. बरं वाटतं म्हणून सांगायचं. कोणतरी जागेवर जाताना म्हणून एवढंच बोलली तर पोरगी आत आहे, या पोरीची आय आहे. नाही म्हणाया प्रकार पोरीच्या. बाण बघितला कसलं लगीन आणि कसलं काय. बाण दोन्ही पिकाना खाली हलगी वाजवली आणि तसंच घराबाहेर काढला. मंडळी तर नाही असं आहे बघा.
मित्रांनो, तुमच्यापाशी माझी एक रिक्वेस्ट आहे, बघा, विनंती आहे. अहो, लोणी लंगडी बांगडी दोन्ही बहिणी मुकी कशी बी का असं ना, अहो भरतीचा डावा डोळा बी कलव ना, कोणी असेल तर माझ्यासाठी घेऊन या. बघा, पुण्याला उतरल्यावर खालकर मारुतीला उजवी घालून वरच्या अंगाला डावीकडे वळायचं आणि नाक्यावर डोळं घालणारा बाबूराव कुठं राहतो म्हणून विचारायचं. अगदी डोळे उठून छान माझ्या घरला आणून सोडतील. बघा, तुम्हाला धन्यवाद. मला वाटतं वातावरण निर्मितीसाठी एवढं पुरेसं. आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. अर्थात मी या परिवाराचा एक सदस्य, स्टेट बँकेचा सदस्य आहे, तरी सुद्धा एक मित्रत्वाच्या नात्याने काही विनंती करत फक्त सूचना मी करू इच्छितो. आजचा माझा हा 261वा कार्यक्रम आहे. एकपात्रीच्या दुनियेमध्ये मी 261 कार्यक्रम केले म्हणून स्वतःला प्रथित यश वगैरे समजण्याचा मूर्खपणा जसं मी करणार नाही, तसं या क्षेत्रातल्या दिग्गजांची माझी तुलना करून तुम्ही स्वतःचा हिरमोड करून घेऊ नका. कार्यक्रमाची मांडणी केली तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्याचा आनंद घेता यावा अशा पद्धतीने केल्यामुळे काही विनोद हे तुम्हाला अगदी बाळगोड वाटण्याची शक्यता आहे. तर काही विनोद लहान मुलांसमोर सांगायला नको होते. सुदैवाने कोणी लहान मुलं नाही येत आता. मिमिक्री आणि एकपात्री याच्यामध्ये बरेच जण गल्लत करतात. त्यात हा तासभर काहीतरी बोलणार, म्हणजे काहीतरी व्हिडिओ आवाज करणार, नकला करणार वगैरे वगैरे. रसिका, मी माझी शस्त्र सुरुवातीलाच खाली ठेवतो. मला काही वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढता येत नाही. काही ठराविक आवाज मी काढतो, काही नैसर्गिकपणे येतात, त्याला काही इलाज नाही. कार्यक्रमाच्या ओघामध्ये जर काही जणांची नावं आली मगाशी आल्याप्रमाणे, तर कृपा करून त्यांनी मनाला लावून घेऊ नका, मनावरही लावून घेऊ नका. तो केवळ योगायोग नाही, फक्त विनोद निर्मितीसाठी नावं घ्यावी लागतात. तर त्यांनी मनाला लावून न घेता मनसोक्तपणे त्याचा आनंद घ्यावा एवढी विनंती. मगाच्या पुस्तकांचा उल्लेख केला. माझ्याकडून 9 पुस्तकं, 3 पुस्तकांना पुरस्कार मिळालेले. सिनेमाची माझी पुस्तकं आउट ऑफ सेल आहेत. आता जेव्हा आम्ही बिघडलो या पुस्तकाच्या दुसऱ्या वृत्त प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते त्यांच्या घरी झालं होतं. पण ही पुस्तक सगळी बुकगंगा.com वर तुम्हाला मिळतील. ऑक्टोबर माझं नाव टाकलं तुम्ही 9 पुस्तकं मिळतील. माझी हिंदी पुस्तकं आहेत ती Amazon वरती तुम्हाला मिळतील. मी आज फक्त 3 पुस्तकं इथे आणलेली आहेत. 2 कथासंग्रह आहेत आणि मी सकाळला आठवड्यात एक सदर लिहित होतो, राम रगाळा नावाचा, ज्याला डॉक्टर विजयवाडांची प्रस्तावना आहे आणि सुप्रसिद्ध कवी अशोक नायगरकरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं. त्याच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन ठाणे साहित्य संमेलनामध्ये उत्तम कामाच्या हस्ते झालं होतं. ती पुस्तक मी आणलेली आहे. सुट्ट्यांचा गोंधळ नको म्हणून मी फक्त सगळ्या पुस्तकाची किंमत फ्लॅट 100 रुपये ठेवलेली आहे. पण मी 2 पुस्तकं घेतली तर तिसरं पुस्तक माझ्याकडे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून फ्री आहे. त्यामुळे तुम्हाला 200 रुपयामध्ये 3 पुस्तकं मिळतील. मी जरूर वाचा. आणि हा कार्यक्रमाचा जेव्हा 50वा प्रयोग केला गेला मोठ्या थाटामध्ये, त्याला माझ्यासोबत आमचे मित्र मोहन राणे सुद्धा होते. तुम्हाला बॅनरमध्ये चित्र दिसतात, एक मी आणि एक मोहन आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. पण तेव्हापासून आतापर्यंत डिजिटलचं युग आलं, फ्लेक्सबोर्डचा जमाना आला, तरी सुद्धा फ्लेक्सबोर्डाचा मी हाच बॅनर वापरतो. कारण ह्या बॅनरने मला 200हून अधिक प्रयोगासाठी मला साथ दिलेली आहे. आणि जोपर्यंत हा बॅनर जीर्ण होत नाही तोपर्यंत मी पण काही जीर्ण होणार नाही. तर या कार्यक्रमाच्या वेळेला माझे एक मित्र आहेत, श्रीपाद केळकर, आपल्याच बँकेत होते. ते ज्येष्ठ कीर्तनकार आहेत आणि त्या कीर्तनासाठी पण त्यांनी ERS घेतली. आणि आता जो 75 वर्षाचे तर खूप बिझी असतात, कल्याणला राहतात. तर त्यांनी कविता केली होती. ते कविता म्हणण्यापेक्षा रसिकांजवळ एक मागणं मागितलं होतं. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेच मागणं तुम्हाला रसिकांजवळ मागतो आणि माझ्या संसाराच्या व्यथेला मी सुरुवात करतो. रसिक कथा व्यथांच्या संसारातील तुम्हा सांगतो बसा जरा. कथा व्यथांच्या संसारातील तुम्हा सांगतो बसा जरा. व्यथा स्वतःच्या संसारातील विसरून तुम्ही हसा जरा. उघड्यादारे बंद मनाची, उघड्यादारे बंद मनाची आस्वादाया नव्या व्यथा. घरा मनाचा भरून वाहू दे ऐकत असल्या नव्या कथा. विसरा कटकट रोजचीच होती, विसरा कटकट रोजचीच ती. जीवनातली धकाधकी झरा वाहू दे ऐकत असल्या कथा व्यथांच्या सुखासाठी. तुमच्या माझ्या दुःखांवरती फुंकर घालीत बसू हसू. तुमच्या माझ्या दुःखांवरती फुंकर घालीत बसू हसू. तुमच्या माझ्या सुखी क्षणांना आठवीत फुलंत बसू हसू. 20शतकोत्तर प्रयोग माझा होत साजरा आज इथे. 20शतकोत्तर प्रयोग माझा होत साजरा आज इथे. सुवर्ण सहा क्षणभाग्याचा जीवनातला मजग वसे. प्रोत्साहित मी प्रतिसादानी, प्रोत्साहित मी प्रतिसादानी. तुमच्या प्रेमळ सद्भावानी विनम्रतेने हात जोडून हीच विनंती तुमच्या चरणी. रसिक जनांची कृपा असू दे, तुम्हा रसिक जनांची कृपा असू दे. अशीच सेवा सदा घडावी. 30शतक महोत्सव करण्यामधला कथा व्यथांची मला मिळावी. कथा व्यथांची मला मिळावी. कथा व्यथांची मला मिळावी. आई सांग ना, स्वर्गात लग्न होतात का? तुला कशाला नसत्या तो कशा?
5वीत गेली नाही तर लग्नाच्या गोष्टी करायला लागली. तुझा इथून पण माझ्या लग्नाचं कुठे म्हणते. मी विचारलं स्वर्गात लग्न होतात का. मला माहित नाही. तुझा इथून मला कामं पडली. काही वर्षांपूर्वी आमच्या घरी घडलेला प्रसंग. आता आईने मला माहित नाही असं म्हटल्याबरोबर मुलीचा प्रश्न माझ्याकडे वळला. बाबा तुम्ही सांगा ना स्वर्गात लग्न होतात का. मी म्हटलं मुळीच नाही. लगेच आत्मशी ओरडली. नाही कसं होतच असणार. काय काय बायकांना सवय असते. काय काय कशाला जवळजवळ सगळ्याच बायकांना सवय असते. नवऱ्याने एखादं मत मांडलं की नेमकं त्याच्या विरुद्ध मत मांडायचं. मग अशी मला माहित नाही म्हणाली. आता नाही कसं होतच असणार. पण आता झालं काय मुलगी राहिली बाजूला आणि माझ्या आणि याच्यामध्ये सुपरहिट मुकाबला सुरू झाला. म्हटलं आता हे बघ स्वर्गात काही लग्न वगैरे होत नाही. तुम्ही कशावर ना म्हणता. अगं तू कशावर ना म्हणतेस. नाही स्वर्गामध्ये एवढ्या सुंदर सुंदर अप्सरा असताना आरामदायक उर्वशी मेने का तुम्ही पुरुष मंडळी काय त्यांना सोडणार येतोय. अरे कसं लग्न कशाला करायला हवं. स्वर्गात काही लग्न बिग्न होत नाही. तुम्ही कशावर ना म्हणता. अरे साधी गोष्ट आहे. स्वर्गामध्ये जर लग्न झाली असती स्वर्गात लग्न झाली असती तर तो स्वर्ग राहिला असता का. एका सत्याचे मिळते भाकर असं जीवनाचं कटू सत्य जिथे बहिणाबाई चौधरी मांडतात. रोजीचा आजकीचा सर्व रोजचाच आहे कधी आतला कधी बाहेरचा आहे अशी व्यथा जिथे नारायण सुधांना मांडायची वाटते तिथेच या जन्मावर या जगण्यावर सतत प्रेम करावं असं पाडगावकर सांगून झालं. मग सांगा कसं जगायचं. कणक कणक का गाणं म्हणत आपणच ठरवायचं. बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात. हा सुखाचा काळ एकदा अनुभवला ना की आपण तारुण्यात पदार्पण करतो. कॉलेजमध्ये जायला लागतो. ठराविक वयात ठराविक गोष्टींचे वेध आपल्याला लागतात. अलीकडे हे जरा लवकर 5वी-6वीतच लागतं. आणि मग आपण आयुष्याच्या अशा एका वळणावर येऊन थांबतो की तिथून पुढे आपल्याला जीवनाचा जोडीदार हवा असं वाटायला लागतं. आणि हा जोडीदार ज्या क्षणी भेटतो आणि आपण विवाह बंधनामध्ये अडकले जातो तिथून पुढे संसार संकल्पनेला सुरुवात होते. चित्रपटांमध्ये सुद्धा 16 रीळ आणि 3 तास हे हिरो आणि हिरोईनला एकत्र आणण्यासाठी खर्च घालून पूर्वीचे सिनेमा बघा. शेवटी हातात हात देताना नेमकं डीएनची पाठी काय येते हे मला अजून कळलेलं नाही. कारण खरा सिनेमा तर त्याच्यानंतर सुरू होतो ना. तिथे मग इमोशन्स असतात, रोमॅन्स असतो, कॉमेडी असते, ट्रॅजेडी असते, काही काही ठिकाणी डिस्ट्रिब्युशन सुद्धा असतं. पण अलीकडचा एखादा ट्रेंड बघितलं ना तर असं वाटतं खरंच एखाद्या चांगल्या मुलाला एखादी चांगली मुलगी मिळणं किंवा एखाद्या चांगल्या मुलीला एखादा चांगला मुलगा मिळणं खरंच इतकं दुरापास्त आहे बघ. खरंच इतकं कठीण आहे बघ. तुम्हाला सांगतो माझा एक मित्र आहे उत्तर भारतीय तिवारी नावाचा. त्याचं लग्न जमत नव्हतं गेली कित्येक वर्ष. मी तो असा रखडला होता. काही केला तसं लग्न जमेना. बरं त्याच्यासाठी सगळेजण मुलगी बघतायत. म्हणजे त्याचे आई वडील तसेच काका काकी मामा मामी दादा वडील सगळेजण त्याच्यासाठी मुलगी बघतायत. पण त्याचं काही लग्न जमेना. पण सगळेजण त्याच्यासाठी मुलगी बघतात पण त्याला बघू देत नाही. तेच बघतात परस्पर तेच रिजेक्ट करतात. मग त्याला कोणीतरी सांगितलं की एक उपाय आहे छानपैकी. काय करायचं तर महाशिवरात्रीच्या दिवशी जर तू आईला घेऊन काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेलास तर तुझ्या आईला मनासारखी सून आणि तुला मनासारखी बायको मिळेल. कोणीतरी त्याला हा उपाय सांगितला. आता आईला मनासारखी सून म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की मुलाची आणि मुलीची पत्रिका जुळते का हे बघण्याच्या आधी होणाऱ्या सासू आणि सुनेची पत्रिका जुळते का हे आधी बघणं जास्त गरजेचं झालं. आणि त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी हा आईला घेऊन काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेला. आता तुम्हाला माहिती आहे काशी विश्वेश्वर तीर्थक्षेत्र असल्यामुळे वर्षाचे 365 दिवस तिथे गर्दी. आणि त्यात महाशिवरात्र म्हणजे विचारायला नको इतकी प्रचंड कोबा गर्दी. बिचारा लाईनीत उभा होता आणि दुर्दैवाने मला त्याच्या आईच्या गर्दी म्हणजे हरवली. आता आईला बघण्यासाठी लाईन सोडायचं तर तासांतर लाईनमध्ये उभे राहिलेलं. तर आता दर्शन घ्यायचं आणि मग आईला शोधायचं काय आईला गर्दी शोधायचं. या विचारा द्विधा मनस्थितीमध्ये लोकांनी त्याला ढकलून त्या गाभाऱ्यामध्ये नेऊन सोडला. समोर शंभू महादेव. आता गेल्या गेल्या तिवारी त्याची पहिली दर्शनी होती. हे भोले बाबा हे भोलेनाथ क्या तेरी खुदाई. तो म्हणे हे भोलेनाथ क्या तेरी खुदाई अपनी तो मिली नहीं पापा की भी गवाई. खरंच चांगल्या मुलाला चांगली मुलगी म्हणजे इतकं कठीण आहे का. म्हणजे रविवारचं वर्तमानपत्र नुसतं उघडलं ना तरी पण त्याच्यामध्ये मंगलाष्टक अक्षता सप्तपदी या रावांना वर पाहिजे वधू पाहिजे वर पाहिजे वधू पाहिजे एवढ्या जाण्याचे असतात. आणि हल्ली ती गल्ली मुळांमध्ये कुत्र्याच्या छत्रीसारखी म्हणजे मशरूम सारखी उघडलेली विवाह मंडळ. आता तर चॅनलवाल्यांनी पण विवाह मंडळ सुरू केलेली आहे. आणि मला आठवतं जेव्हा क्रिकेटचा वर्ल्ड कप होता तेव्हा एका विवाह मंडळाने जाहिरात दिली होती की आमच्याकडे लग्न जमलं तर वर्ल्ड कपच्या फायनलचं तिकीट ठेवत.
आता तुम्ही मला सांगा, लग्नानंतर म्हणजे हनीमूनला जाणार तर वर्ल्ड कप फायनल बघत बसणार. एका गव्हर्नमेंटने जाहिरात केली की आमच्याकडे लग्न जमलं तर पहिल्या बाळंतपणात विशेष कन्सेशन. आणि त्याने नवीन प्रकार सुरू केला की मग लग्न जमलं बाळंतपणाचं फिजिओथेरपी, डायटिशियन आणि काय योगा आणि काय 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 असतं पॅकेजच देतात. तर आमच्याकडे लग्न जमलं तर पहिल्या बाळंतपणात विशेष कन्सेशन. मला असं वाटतं की इन्शुरन्स एजंट नाही का सांगतो की हवं तर पहिला प्रीमियम मी भरतो पण पॉलिसी घ्या, तसं हवं तर पहिलं बाळंतपण आम्ही करू पण मुलगी पत्रात घ्या, असं काहीतरी करा. खूप आधी विवाह संस्थेत धारा होता की काय असं मला वाटतं. पण त्यामुळे झालं काय ना, कसलेही विधिनिषेध राहिलेले नाही, सरळ काळाची बंधनं राहिलेली नाही. आता हे मी इतक्या ठामपणे कसं काय सांगतो तर 15 दिवसापूर्वी मी आमच्या नातेवाईकांकडे गेलो. आमचे एक जवळचे नातेवाईक देवगडला गेले. आता ते देवगडला गेले, जवळचे होते, जाणं भाग होतं. मी गेलो, अंत्ययात्रा चालली होती, वातावरण खूप गंभीर होतं. श्रीराम जय राम जय जय राम, राम नाम सत्य है, श्रीराम जय राम, इतकं वातावरण गंभीर अंत्ययात्रेचं आहे. आणि अशा अंत्ययात्रेमध्ये 2 गृहस्थ माझ्या समोर जे काय बोलत चालले होते ते बघून तर मी उडालोच. म्हणजे वातावरण गंभीर आहे, अंत्ययात्रा चाललेली आहे. श्रीराम जय राम जय जय राम, राम नाम सत्य है, श्रीराम जय. आणि हे 2 गृहस्थ काय म्हणतात, अण्णा अण्णा तो डोक्याजवळ डाव्या खांद्याला आहे ना, हा तो मुलगा. तो म्हणजे खांदा बदललेला आणि वयस्कर ग्रस्त खांद्याला आलेला. पण तात्या आमच्या शकूला तो मुलगा मोठा होणार नाही का, आणि खांदा बदलला होता. नाही नाही अण्णा पुढे बघा, डोक्यावर पंचा घेऊन हातात मडकं घेऊन चाललाय, हा त्याच्याशी तो बोलत चाललाय ना, त्याच्याबरोबर त्याच्या खांद्यावर हात ठेवून, हा तो मुलगा. कसा वाटला जोडा, जोडा नाही म्हणजे बघा, आता तो जो मडकं घेऊन चाललाय तेवढ्या उंचीची तुमची शकू, तिच्या खांद्यावर हात ठेवून जो बोलत चाललाय तो मुलगा. कसा वाटला जोडा. मी काय म्हणतोय, मागून बघितलं पुढून बघितलं असतं तर बरं झालं असतं. पुढून बघायला हो, मागून पुढे गेलेलं केव्हाही चांगलं, तसं नाही. पण मी काय म्हणतो, आमच्या हिला एकदा दाखवलं असतं तर बरं झालं असतं. ह्याची काळजी नको अण्णा. मगाशी तो मुलगा जेव्हा तिरडी बांधत होता ना, त्या वहिनींना मी दाखवलं येतो असं. मग काय म्हणाली ही वहिनी, काय म्हणणार, वहिनी रडायच्या थांबल्या आणि म्हणाले वा छान आहे. त्यामुळे सगळे रडायचे थांबले आणि बघायला लागले काय छान आहे ते. आता एक काम करू, 12 वेळा मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवू आणि 13 वेळा साखरपुडा. आता हा परवाना जर ऑफिशियली मिळाला तर ठीक आहे, पण जेव्हा चोरून गाठीमध्ये होतात ना तेव्हा फार गमतीशीर असतात. म्हणजे अगदी मुद्दाम ऐकायला जाऊ नका, तर सरस बागेत गेला आणि कानावर पडलं, सरस बागेत गेला आणि कानावर पडलं तुमच्या, तर बघा म्हणजे बागेमध्ये तिला तासभर ताकद ठेवल्यानंतर जेव्हा हा रोमिओ 1 तास उशिरा पोचतो तर तो कसा काय बोलतो, तर तिला बागेमध्ये तासभर तरी ताकद ठेवलंय आणि हा पोचत गेला. सॉरी सॉरी एकदम सॉरी, मला म्हणते थोडा लेट झाला, मला प्लीज प्लीज रागवू नको ना. तुला माहिती ना विधानकारांचा काय प्रॉब्लेम असतो ते. अगं साधं कुत्र्याने पाय उचलला तरी गाड्या लेट होतात. तिथे एवढा पाऊस पडतो. मी काय म्हणतो, प्लीज रागवू नको ना, एवढं लांब ना आलं की नाही. बी गुड गाय ना, बी गुड गाय, थँक्यू थँक्यू. पण मी काय म्हणतो, तुझ्या फक्त 2 प्रेमळ शब्दांनी, तुझं फक्त 2 प्रेमळ शब्दांनी माझं आयुष्य सुखी होणार आहे. तुझे फक्त 2 प्रेमळ शब्द, तुझ्या केवळ 2 प्रेमळ शब्दांनी मी कायमचा सुखी होणार आहे. सांग सगळे, सांग सगळे, तू माझ्याशी लग्न करशील का. ती रागावलेली असते, ते म्हणजे मुळीच नाही. थँक्यू ना, हेच ते 2 शब्द होते. कधीतरी तिला जवळ येते आणि ती म्हणते सख्या साजना राजसा, मी तुझ्या सुखात आणि दुःखात सहभागी बरं. ते लगेच हा सांगतो, पण मला कसलं दुःखच नाहीये, लग्नानंतर तर सांगते. आणि असं लग्न वगैरे झालं तिच्या मुलीची रवानगी करायची, पाठवणी करायची पाळी येते. त्यामुळे त्या मुलीचे वडील जे आहेत ते अगदी उत्पन्नाला डोळे पुसत पुसत पुढाप्रमाणे जपलं तिला. आता फोडच तो कुठेही आला तरी जपायला लागणार.
तर तळहाताला कधी आलेलाच नसतो, पण आपलं सांभाळ हो. आणि मग तिला रडताना म्हणून ती मुलीची धाकटी म्हणजे बाबा बाबा ताई कशाला रडते, की बाबा सांगतात अगं तुझी ताई फक्त आजचा दिवसच रडणार आहे, तुझे भावाजी. आणि मग असं सगळं झाल्यानंतर मार्च ऑफिसला हनीमूनची रजा वगैरे संपून ऑफिसला पोहोचतात, तर साहेबांनी अर्ज देतात. साहेब लगेच बेल म्हणून बोलतात, नाही कमी सर. हे काय आहे? नाही सर अर्ज दिलाय, हे दिसतंय मला. काय? नाही सर लग्न झालं. हो मग नाही तर प्रपंच वाढला, मग आणखीन वाढण्याची शक्यता आहे. मग पगार वाढून मिळाला असतं तर बरं झालं असतं म्हणून अर्ज. साहेबांनी लगेच लाल पेन घेतलं आणि त्याच्यावर एक शिरा मारला. ऑफिस बाहेर झालेल्या कुठल्याही अपघाताला ऑफिस जबाबदार नाही. हो आमच्या बँकेत पण असे साहेब बघितले, बरं तुम्हाला सांगायला हरकत नाही. आता जेव्हा आपलं ती सर्व्हिस शीट नाही का मॅन्युअली लिहायला लागायची, आमचे एक साहेब होते, बोलायला स्टाफला ये बघ मी तुला गुड दिलाय, बघ गुड लिहिलंय. आणि तो स्टाफ बाहेर गेला की पुढे फॉर नथिंग लिहायचे. असं साहेब असतात. म्हणजे साहेब असतात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना परिचय. शिक्षण पूर्ण करून किंवा शिक्षण सुरू असताना एका नोकरीची माळ गळ्यात पडली की साहेब असतात आम्हाला परिचयाचा वाटायला लागतो. तुम्हाला साहेब होते, मला साहेब होते, आमच्या साहेबांना सुद्धा साहेब होते. तर असंच एकदा मला आमच्या साहेबांच्या घरी जाण्याची संधी मिळाली. त्यांच्या बायकोशी परिचय झाला, त्यांच्या मुलीशी परिचय झाला. आम्ही दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आलो. आम्ही म्हणजे मी आणि साहेब, मुलगी 4 वर्षाची. साहेबांची बायको अगदी हुशार, एक सोळेवारी, देवधर्म, पूजा अर्चा, उपास तापा सगळं काही व्यवस्थित करणारी. आता मागच्या संकष्टीची गोष्ट, 9:12 चंद्रोदय, 10 वाजले, 10:15 वाजले, 10:30 वाजले, चंद्राचा पत्ता नाही. बरं चंद्राचा नाही तो नाही, आमच्या साहेबांचाही पत्ता नाही. रात्री बराच उशिरा साहेब घरी आले. बायको म्हणे वाढ जेवायला. बायको म्हणे थांबा चंद्र तर दिसू द्या. साहेबांनी घड्याळाकडे बघितलं, 11 वाजायला 10 मिनिटं होते. साहेब म्हणे आता चंद्र दिसणार कधी, आपण जेवणार कधी, बाकी सगळं कधी. साहेबांची बायको हुशार, ती म्हणे असं रागावते कशाला, त्या अगरबत्त्या घ्या मागच्या खिडकीला वळा. साहेबांनी अगरबत्त्या घेतल्या, मागच्या खिडकीला वळले. बायकोने निरंजन घेतलं, साहेबांना मागून ओवाळलं, मला दिसला चंद्र, चला घ्या. आमच्या घरी रोज संकष्ट. तर माझी बायको म्हणजे अगदी पतिव्रत. दुपारचा डबा आम्ही ऑफिसमध्ये खातो, पण रात्री आम्ही दोघे एकत्रच जेवतो. कितीही उशीर होते ऑफिसला घरी पोहोचायला, क्लोजिंगच्या वेळेला खूप उशीर व्हायचा, तरी पण ती थांबायची. गणपती नवरात्रीत माझे कार्यक्रम असतात, सेंट्रल लाईनला असतात, वेस्टर्न लाईनला असतात. रात्री किती उशीर होते, 12 वाजते, 1 वाजते, 1:30 वाजते. सेंट्रल लाईनला कार्यक्रम होता कधी रात्रीचे 2 सुद्धा वाजतात. पण मी घरी पोहोचल्याशिवाय ती जेवत नाही, माझ्यासाठी थांबते ती. मी घरी जाणार, कुकर लावणार, मग एकूण संसार म्हटलं की असा काही कडू काही गोड. अहो सुखाच्या साठवणीवर तर दुःखाच्या आठवणी लपवायची असतात. तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यात सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट कुठली घडली असेल तर ती म्हणजे माझं लग्न. माझं लग्न झालं आणि तिथून माझ्या आयुष्यात विनोद शिरला. आता माझे सासरे, माझ्या आधी माझ्या बायकोला त्यांनी 12 जणांना दाखवलं होतं, माझा नंबर 13वा. बाकी नंबर पण काय शोधून मिळालं. प्रत्येक जण यायचा, मुलगी पाहायचा, चहा चिवडा लाडू सगळं व्हायचं आणि पत्राने मिळवतं म्हणून. आणि मग आमचे सासरे म्हणाले, कामात मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा. हो आता तिची जरी 13वी वेळ असली तरी माझा पहिलाच प्रसंग ना, कारण माझा चेहरा आधीच 13 गेल्यासारखा. तर विचारायचं काय हा प्रश्न. मग मला माझ्या एका मित्राचा किस्सा आठवला. माझा मित्र असाच मुलगी बघायला गेला होता आणि मागावून कळलं की त्या मुलीचं घराणं जे आहे ते तमासगिरांचं असल्यामुळे त्या मुलीची लग्न जमत नव्हती. त्या मुली तमाशाच्या फड्यावर नाचायच्या आणि तमासगिरांचं घराणं असल्यामुळे त्या मुलींची लग्न जमत नव्हती. मुलीच्या वडिलांनी मुलींना सक्त ताकीद दिली होती की हे पहा, आपल्या वागण्या बोलण्या चालण्यात कुठेही आपण तमासगीर आहोत हे कळता कामा नये. एखाद्या घरंदाज स्त्रीसारखा पेहराव करायचा. गाणं म्हणायला सांगितलं तर एखादं छानसं भावगीत भक्तिगीत म्हणायचं, पण कुठेही आपण तमासगीर आहोत हे कळता कामा नये. माझा मित्र मुलगी बघायला गेला. तो, त्याच्या आई वडील, मुलगी बसली होती, मुलीचे आई वडील, त्याच्या बहिणी बसल्या होत्या. आणि मग सगळं फराळाचं वगैरे सगळं झाल्यानंतर त्यांनी विचारलं काय विचारायचं तर विचारा. आता माझा मित्र गाण्यांचा शौकीन, त्यामुळे त्यांनी सांगितलं की एखादं छानसं गाणं म्हणून दाखवता का. आता वडिलांची आज्ञा की गाणं म्हणायला सांगितलं तर एखादं छानसं भावगीत भक्तिगीत म्हणायचं, पण कुठेही आपण तमासगीर आहोत हे कळता कामा नये. आता वडिलांच्या आज्ञेचं पालन करत त्या मुलीने मान खाली घातली आणि तिने गायला सुरुवात केली.
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. मागे तिच्या वहिनी बसल्या का, त्याने सुरू केलं ग बाई हिला दत्तगुरु दिसले, ग बाई हिला दत्तगुरु दिसले, राया हिला दत्तगुरु. तुम्हाला जसं आपल्याला जाणवलं तसं आम्ही त्यावेळेला खतखतून असलो होतो. पण आता काय उमेदवारीला मी होतो, माझ्यावर पाळी होती. विचारायचं काय हा प्रश्न होता. पण सगळे प्रश्न सगळं मुलीला चालता येतं का, बोलता येतं का, नाचता येतं का, गाता येतं का, वगैरे वगैरे वगैरे. चहाचा कप घेऊन चालत येताना मी तिला बघितलं होतं, तेव्हा तिला चालता येतं का हा प्रश्न बाद होता. तिचं एकंदरीत आकारमान बघितलं जयललिता, तर तिचा नाच बघण्याची हिंमत काही माझ्यामध्ये नव्हती. पण तरी एखादं छानसं गाणं कानावर पडेल म्हणून मी म्हटलं की जरा गाऊन दाखवता का, तर ती लाजली म्हणाली ईश्य. म्हटलं ईश्य काय, जरा गाऊन दाखवता का. ईश्य गाऊन होय, तो काय वाळत घातला तिथे. म्हटलं वाळू दे वाळू दे. अय्या मी कशी वाळू देणार, वाळू समुद्रावर. ती मला पहिलाच प्रसंग माझा, आणि असं जर काही समोर आलं तर मी काय करणार मला सांगा. मी तुमच्या सासऱ्यांना म्हटलं की बरं मी पत्राने कळवतो. मागच्या सगळ्या अनुभवांवरून आमचे सासरे शहाणे झाले. तर हे पहा कामात नाही म्हणजे रागू नका हो, तुम्ही पत्राने कळवा नाही तर प्रत्यक्ष कळवा, पण जाण्यापूर्वी तो बोर्ड तेवढा वाचून जा. माझी नजर त्या बोर्डाकडे गेली. त्या बोर्डावर लिहिलं होतं मुलगी पसंत नसेल तर लाडू 5 रुपये, चिवडा 5 रुपये, चहा 2 रुपये. म्हटलं 12 रुपये देण्यापेक्षा मुलगी केलेली काय वाईट. असं म्हणून मी गोलावरती उभा राहील. आता इकडे आमचं लग्न संपलं, तिकडे पितृपक्ष सुरू झाला आणि आमच्या सासूबाईंच्या छातीत दुखायला लागलं. आमच्या सासूबाईंचं सुरू झालं, माझ्या काही सांगता येत नाही, माझे इथे वळे मिटायच्या आत मुलीचे हात पिवळे होऊ द्या. काही झाले नव्हतं साधं म्हणजे आम्ही सांगतो काही झाले नाही तुम्हाला, तुम्ही बऱ्या काही होत नाही. नाही पण माझं काही सांगता येत नाही. सासूबाईंचं सुरूच झालं. काही नाही साधा गॅस्ट्रिक ट्रबल होता. आधी 2 वर्षापूर्वी पर्यंत ठणठणीत होत्या, पण काय एखादा माल खपवायचा झाला तर अशी नाटकं करायला लागतात ना. आता मला तुम्ही सांगा पितृपक्षामध्ये कुठला भटजी लग्नाचं काम घेणार, एकही भटजी लग्नाचं काम घ्यायला तयार नाही. शेवटी कसा बसा एक भटजी ओढून आणला तोही आडनावाचा पट. नेहमी त्याचं क्वालिफिकेशन हे सिनेमा थिएटरला डोअर कीपर आणि इंटरव्हलला वडापावची गाडी हे त्या भटजीचं क्वालिफिकेशन. असा भटजी आमच्या लग्नात. बरं आमचा असा तो असा त्या वधू पक्षाचा तो आणखी विचित्र. आल्याला त्याने 3 पाट असे ओळीत लावले, त्याच्यावरती तो पांढरा अंतरपाट अंतरला, थोडस गुलाल टाकलं, थोडं कुंकू टाकलं, थोडं अबीर टाकलं, थोडी फुलं टाकली, 3-4 अगरबत्त्या लावल्या. मी शेजारची म्हणलं अरे काय चाललंय, तो ना तो नर्तिकाचा भटजी आहे. आता असा भटजी आमच्या लग्नाला आल्यानंतर सिनेमा थिएटरला डोअर कीपर इंटरव्ह्यूला वडापावची गाडी असा भटजी आमच्या लग्नाला. चला 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 आले का सगळे, म्हणजे भर मांडवात भर तुझा त्यांच्या हातात टॉर्च. बरं का डोअर कीपर ना, आले का सगळे, अरे सिंगचे बाल्कनी पासून काय करताय, स्टॉल मोकळा पडलाय खाली या वेगळे. हा अरे हा पांढरा पडदा कोणी आणला दिसतंय ना पलीकडचा, हो नवरे भाऊ आपल्याला घाई करताय, नंतर बघा की सावकाश ठेवून. हा आणि हे बघा सगळ्यांना मिळालं का अक्षदा, मुली घेतलास ना हातात, हा ग तू रे. हा आता हे बघा नो इंडियन न्यूज नो इंटरव्हल, डायरेक्ट स्टार्ट सांगून ठेवतो. नो इंडियन न्यूज नो इंटरव्हल. पांड्या लाईट घालव. आता नको मग सावलीने घालव तेव्हा नो इंडियन न्यूज नो इंटरव्हल आपण अंतर्मात झाला आणि सुरू केलं. गंगा जमुना अप्सरा मिनर्वा न्यू शिरीन प्लाझा भारत माता, तशीच पुढे हिंद माता चित्रान. असं करत हे भटजी चक्र आमच्या मधून गेलो. त्याला आमच्या सासऱ्याने ओळखीवर एक बँड आणला होता. आता ओळखीवर म्हणजे पैसे द्यायचं नाव नाही. लग्न लागलं असं काही वाजवा झालं की मी घाबरून बायकोच्या भटजीच्या वेळेत मागत खरंच तो मधून गेला ना. तरी बरं मी त्याला घरी घेऊन नाही आलो, नंतर त्याची काय अवस्था झाली. लग्न लागलं नाही की 2 रांगा लागतात.
एक रांग असते ती आहेराची आणि एक रांग असते ती जेवणाची. काही जण असा विचार करतात की आधी आहेर जेवून घेऊ म्हणजे जेवणाचा आनंद निवांत घेता येईल. काही जण असा विचार करतात की आधी आपण जेवून घेऊ, बिल द्यायचं नंतर बघू. म्हणजे दुसऱ्या कॅटेगरीतले माणसं फार सिलेक्टिव्ह असतात, फार चुजी असतात बरं का. म्हणजे लग्न सराईमध्ये त्यांच्याकडे पत्रिका जातात म्हणजे क्लिअर कट बातमी असते, तिथे नो प्रेझेंट प्लेस दिलेलं असतं, ती लग्न हक्काने अटेंड करायची. जिथे असतं आहे तिथे आपण काहीतरी कारण सांगायचे, नंतर ठरलेलं असतं. पण आधीच्या लग्न पत्रिका म्हणजे इतक्या विचित्र असतात तुम्हाला सांगतो. एका पत्रिकेत असं लिहिलं होतं की तुमची उपस्थिती हाच आमचा आहे, तुमची उपस्थिती हाच आमचा आहे, आणि खाली लिहिलं तर कृपया आहे आणू नये. जायचं की नाही जायचं. एका इंग्लिश पत्रिकेमध्ये चक्क तिथे नो प्रेझेंट प्लीज पाहिजे, त्याने नो प्रेझेंट प्लीज असं होतं. आता नो प्रेझेंट प्लीज म्हणण्याचं जायचं की नाही जायचं. पण आमच्या लग्नाला हे झाल्यानंतर मला जे काय आहेर आले तुम्हाला सांगतो, एकशे एक बढिया आहेर आले माझ्या लग्नाला. 5 भिंतीवरची घड्याळ, 11 दुधाचे कुकर, त्याला स्वस्त माहिती 15 रुपये बॉक्स मोठा, 11 दुधाचे कुकर. मला एक शर्ट आला छान, मला तर काय आवडला नाही म्हणून माझ्या मेवण्याला दिला. मेवण्याला तर आवडला नाही म्हणून त्याच्या मित्राला दिला. पुढे तर कसा गेला पुढे मला माहित नाही. दिवाळ सणाला मला तो परत भेट म्हणून. बरं एवढं सगळं चाललं होतं. समोर 5-6 माणसं आली पाण्याची टाकी घेऊन. मग स्टेजवर एकदम आली. बरं स्पोर्ट्स मध्ये एखाद्याने क्लब जिंकला प्रत्येक टीम मेंबरला वाटत असेल की माझा त्या क्लबला हात लावायला पाहिजे. तर प्रत्येक जणच्या टाकीला कोणी असा हात लावलेला, कोणी असा हात लावलेला, कोणी असा हात धरलेला. एक तर खाली हनुमानासारखा बसलेला, तरी टाकी अशी धरलेली. एवढे सगळे जण ते टाकी घेऊन फोटोग्राफर म्हणाला, तुम्ही ज्याला टाकी देताय तो तरी माणूस दिसू द्या. आणि मग तो हनुमानासारखा ज्याने टाकी धरली होती त्याचा हात असा हळूहळू खाली आला. ती पाण्याची टाकीची हळूहळू खाली आली. आणि असा काय फोटो आला तुम्हाला सांगतो, हे सगळ्यांनी मिळून मला त्या टाकीत कोंबलाय आणि माझी एवढीच मान आहे. पण त्यावेळेला आमच्या सासरी बुफे ठेवला होता. बुफे हा नवीन प्रकार होता म्हणून कौतुक म्हणून सासरीचं बुफे ठेवलं. आता मला हा प्रकार काय अजिबात आवडत नाही. कारण काय ते लिमिटेड थाळीमध्ये अनलिमिटेड पदार्थ कोंबायचे, सारखं कोण रांगीत जाणार. आणि मग काय होतं त्या थाळीमध्ये मीठ मिठाच्या लोणचं भजी पापड पापडाची पुरी असं सगळं थोडं मांडायला लागतं. आणि एकदा सगळं आपण ते सगळं घेतल्यानंतर मग आपण कुठेतरी जागा मिळते का ती बघतो. आणि कुठेतरी कोपऱ्याच्या काही खुर्ची रिकामी दिसते. आणि मग त्या खुर्चीपर्यंत जाताना जर मध्ये एखादा पंखा आलाच तर आपला पापड दुसऱ्याच्या थाळीत गेला. बरं तो पापड पकडायला जायचं तर पुलावा चक्रीवादळ सुरू झालं. कसं आहे ते भांडण, आग्रहाने जेवावं आग्रहाने वाढावं काय. पण आमच्या गावात बाहेर छान जमीन रांगोळी काढली. म्हटलं अरे वा, आपल्याला तरी भारतीय बैठकीत जेवायला मिळणार. नाही तुम्ही दोघांनी पण तिथे उभं राहायचं आणि बुफेत जेवायचा. तेवढंच कोणीतरी म्हणालं की ते नवरा नवरीचं घास भरवायचं राहिलं. आता आमचे भजी तुम्हाला माहिती आहे त्यांचं क्वालिफिकेशन, त्यांना वाटलं हा काहीतरी विधी आहे म्हणून लगेच कोळी पंचपत्र घेऊन चला 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 नवरा नवरीला घास भरवायचा राहिला असं परत काय आलं. ते उभं केलं आणि मग त्या खरा श्लोक कसा आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. यांचं बॅकग्राऊंड सिनेमाचं हे काय म्हणतात, वहिनी जवळ येता नाव घ्या श्रीदेवीचे. श्रावणामध्ये एक बाई बसते वगैरे गाय आणि गवत घेऊन, म्हणजे तिच्याकडनं गावात विकत घ्यायचं, तिच्याच गाईला घालायचं आणि पुण्य कमवायचं. तसं माझ्याच लग्नामध्ये आम्हाला घास भरवायला जाऊन त्याने 51 रुपये दक्षिणा घेतली. एक प्रकार आपल्याकडे खूप छान आहे, तो म्हणजे रुखवत असतो. रुखवत म्हणजे कसं, त्याची संकल्पना खूप चांगली असते की मुलीचे शिवण तिची काय कला असेल, शिवणकला, हस्तकला, भरतकाम, विणकाम, स्वयंपाक कला जे काय असेल, ह्या कलेचे छानसं प्रदर्शन म्हणून रुखवत आपण मांडतो. तिचा अर्थ कणागुण करतो. पण अलीकडचं सगळं रुखवत बघितले ना तर असं वाटतं की एखाद्या रुखवताचे कुठेतरी क्लासेस तरी चालत असतील किंवा सत्यनारायणच्या पूजेला जसा रेडीमेड बॉक्स मिळतो ना तसा काही रुखवताचा बॉक्स मिळत असेल. पण तुम्हाला सांगतो माझ्या रुखवतामध्ये एक वेगळा प्रकार होता आणि तो म्हणजे सफेद बटनांचा ससा. आता यांच्या सगळ्या घराण्याची दृष्टी होतोय बरं का, मी त्याच्यावर बोलणारच आहे. यांच्या अख्ख्या घराण्याची दृष्टी होती. एकदा सुईच्या ज्या बाजूने आपण धागा घालतो छिद्रासुनीला ते तो हातात धरून जो पॉइंटेड भाग आहे तिथून धागा घालण्याचा प्रयत्न करणारी हिने तो सफेद बटनांचा ससा कसा काय केला असेल मला अजूनही कळलं नाही. पण तुम्हाला सांगतो त्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या घरी कुठल्याही गोष्टीचा तुडा वाचला तरी बटनांचं शॉर्टेज अजिबात नाही. कुठलं बटन घे ससा उचकट बटन सुरू का, कुठलं बटन घे ससा उचकट बटन सुरू का. आता तो ससा म्हणजे लोक काढलेल्या बिंदेसारखा झालाय, पण बटनांचं शॉर्टेज अजिबात नाही. बरं लग्न वगैरे झालं, मी माझ्या ऋषी बोलायला खूप उत्सुक होतो, आतुर होतो.
ती समोरच्या खोलीत ना आली पाण्याचा तांब्या घेऊन, पाण्याचा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा, आणि मी तिच्याशी बोलायला जाणार. एवढंच ती आमची मेवणी, ताई तुला ना त्या पलीकडच्या खोलीत बोलावलंय बाबाजी, तुम्ही पण यायचं बरं. मी आत गेलो, काही बायका बसल्या होत्या, काही बुजुर्ग मंडळी बसली होती, आमची ही सुद्धा मध्ये बसली होती. आपल्यामध्ये एक पद्धत आहे, लग्न झाल्यानंतर जोपर्यंत नवरा मुलगा नवरी मुलीचं आणि नवरी मुली जी नवऱ्या मुलाचं नाव घेत नाही, उखाणा घेत नाही, तोपर्यंत लग्न सोहळा पूर्ण झाला असं समजत नाही. आणि आपल्या खोलीचं वातावरण सण तसंच होतं. सगळेजण माझ्या बायकोला नाव घे नाव घे असा आग्रह करत होते. आणि ती सुद्धा मग तिला जरा धीर येईल. कोपऱ्यात तिची एक लांबची 80 वर्षाची म्हातारी बसली, मावशी कोणतरी आजी जखड म्हातारीची. ती म्हणाली मी सांगून ठेवते हो, नवऱ्या मुलाने नाव घेतल्याशिवाय दुसऱ्या कुणीही नाव घ्यायचं नाही, मी सुद्धा घेणार नाही, त्यामुळे गेलं नाव. आता मी जरा सावरून बसलो, कारण आता एवढ्या लोकांसमोर माझी बायको आता माझं नाव घेणार होती, उखाडा घेणार होती. आणि मग तिने नाव घ्यायला सुरुवात केली. माहेराहून आले सासरला जायला, माहेराहून आले सासरला जायला, रामदासरावांचं नाव लाज वाटते घ्यायला. माझी तर सटकली, एवढ्या लोकांसमोर माझा अपमान. मग मी पण उत्तर देऊन टाकलं, भर सभेत माझं नाव लाज वाटते घ्यायला, भर सभेत माझं नाव लाज वाटते घ्यायला. कमळे मग तुझ्या बापाला काय झालं तर तुला दुसरीकडे जायला. एकीने नाव घेतलं, त्याच्यावर मी सार्वजनिक बागेतली फुलं तोडते सकाळी, सार्वजनिक बागेतली फुलं तोडते सकाळी. फुलं म्हणजेच मुलं, म्हणून गोखले बनले माळी. आता एकीला बाग आठवली म्हणून दुसऱ्याला बाग आठवली. त्यामुळे बागेत फुलल्या गुलाबाच्या कळ्या, बागेत फुलल्या गुलाबाच्या कळ्या. सचिन करंबेळकरांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. एकीने नाव घेतलं, त्याच्यावर तिचा दरारा किती. ही लगेच म्हणाली, नुसते मी डोळे वटारले पडद्याच्या आडून, नुसते मी डोळे वटारले पडद्याच्या आडून, तरी गोपटे बसतात पलंगाखाली चढून. आणि वर म्हणतात घरचा मालक आहे, कुठेही बसेल. एकीने नाव घेतलं, त्याच्यावर तिचा नवरा कोण हे मलाच नाही कळलं. ती म्हणजे कोळेकरांबरोबर सिनेमाला गेले, नाव त्याचं सायको. कोळेकरांबरोबर सिनेमाला गेलं, नाव त्याचं सायको. किल्लेकरांचं नाव घेते मंचेकरांची बायको. एकंदरीत तुझं नाव घेण्याचा सोहळा पार पडत होता आणि आम्ही आता उठणार. एवढं तर मग आजीबाई आता मी नाव घेणार. आजी काय वय का तुमचं नाव घ्यायचं नाही. मेला म्हणून काय झाले, नवराच होता ना माझा. यावरती काय अपील नव्हतं. माझी काय नाव घ्यायचं तर घ्या. माझीने त्यालवण वगैरे प्रकाशाची चाकूर चौकून केला आणि मग काय म्हणाल्या, घरापुढे लावली टोळ्यास, तोरण बांधलं दारावर, घरापुढे लावली टोळ्यास, तोरण बांधलं दारावर, बाबूराव गेले वर, स्वप्नात येऊन मला म्हणतात कसे रांडीचे आता तुम्ही मर. असा एकंदरीत नाव घेण्याचा सोहळा पार पडला, आमचं लग्न पार पडलं. आणि मग बायकाला घेऊन माझ्या घरी आलो. बायकाला माझं घर लग्नाच्या धामधीमध्ये इतका थकून गेला होतो की हनीमून वगैरे काय प्रकार काय अनुभवता आला नाही. छानशा थोड्याशा गप्पा मारल्या, पिछाला पडल्यामुळे छानसा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता दारावर टाकलं. वैतागतच मी दार उघडलं. दार उघडल्यावर दारात सासू सासरा मेवणा मेवणी सगळे हजर. सकाळी 6 वाजता म्हटलं, हा काय चावटपणा आहे. काल माझं लग्न झालं आणि आज तुम्ही एवढे मंडळी पाहुणे. आमच्या सासऱ्यांनी पॉईंट क्लिअर केला. तेव्हा त्याचं काय कामत जावे बापू, म्हणजे माझ्या बायकोने म्हणजे तुमच्या सासूने खंडोबाला नवस केलेला आहे की मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत नातवाचं तोंड पाहत नाही तोपर्यंत जावयाचं घर सोडणार नाही. तुम्ही मला सांगा, 10 बाय 10ची माझी खोली, तर 1 टेबल, 1 खुर्ची, 1 कपाट, 1 मोरी, 5 घड्याळ, 11 कुकर, 1 पाण्याची टाकी, 1 गुलते बायको, एवढं सगळं असल्यानंतर माझं घर पूर्णपणे भरतं. त्यात इतके मंडळी जर पाहुणे म्हणून आली तर सासूबाईंना नातू दाखवायचा योग मला हे कधी येणार. लग्नाच्या दुसऱ्याच्या आमच्या वळकटी भांडतात तिथं आमच्यामध्ये दुसरं अंतर पडलं. मग दुर्दैव असं
आता माझ्या बायकोला आमच्या सासूबाईच्या शाळेतल्या मुख्याध्यापिका, त्यामुळे तिच्या सासूबाईंच्या वतीवरती त्यांच्या बायकोला शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. आता घरात 2 शिक्षिका असेल तर काय होतं ते मी नंतर सांगणार. पण लग्नाच्या काही दिवसातच माझी चंदीगडला बदली झाली. चंदीगडला बदली झाल्यानंतर मग विराचे क्षण होते, एकमेकांपर्यंत दूर जाणार होतो, काय करणार, दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. मग आम्ही शेवटी असं ठरवलं की रोज एकमेकांना पत्र लिहायचं. मी तिला म्हटलं तू मला रोज पत्र लिही, मी तुला त्याचं उत्तर दे, आपण रोज एकमेकांना पत्र लिहितो. आणि त्याप्रमाणे मी चंदीगडून तिला रोज एक पत्र लिहायचो. पण तिचं एकही पत्र मला आलं नाही. 6-8 महिन्यांनी जेव्हा मी घरी आलो, म्हटलं काय ठरलं होतं आपलं, रोज पत्र लिहायचं ठरलं होतं ना, मी तुला रोज पत्र लिहित होतो, तू एकही पत्राचं उत्तर दिलं नाही. ते मग नाही हो, शाळेत इन्स्पेक्शन होतं, मग युनिट टेस्ट होत्या, त्याचा पेपर सेट करणं, पेपर चेक करणं, त्यामध्ये इतकी बिझी होते की मला ते काही वेळच मिळाला नाही. म्हटलं असेल बाबा, शिक्षिकेची जबाबदारी आहे, खाली शिक्षकांना काही कामं लावतात ना, अभ्यास सोडून मग ते जनगणना असेल, मतदानात असेल, तर लसीकरण असेल, सगळी कामं शिक्षकांना लावतात. त्यामुळे असेल बाबा, बिझी असेल. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, चला माफ केलं. कपडे बदलण्यासाठी मी कपाट उघडलं आणि मला इतका सुखद धक्का बसला. म्हणजे माझे सगळे पत्र इतकी नीट जपून ठेवली होती, छान पैकी गट्टा वगैरे बांधून ठेवली होती. मला इतकं बरं वाटलं तुम्हाला सांगतो की माझ्या भावना तिने किती छान पैकी असं जपून ठेवल्या होत्या. म्हटलं बघू तरी प्रेमपत्रामध्ये आपण आपल्याचे काय तारे तोडले ते. म्हणून मी तो गठ्ठा घेतला आणि बघितलं. तुम्हाला सांगतो उत्तर पत्रिका तपासावं तसं तपासलेलं, लाल पेनाने सगळ्या शुद्ध लेखनाच्या चुका. बरं 6-8 महिन्यानंतर मी आल्यानंतर आता सासूबाई एवढं तर कळायला पाहिजे की आता आम्हाला प्रायव्हसी पाहिजे, आम्हाला आमचा वेळ पाहिजे, एकांत पाहिजे. काही नाही हो, या मायलेकीचं इतकं गुलुगुलू 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 चालायचं, माझ्या वाट्याला ती कधी येणार. मग शेवटी मी छान उपाय केला. मी घरामध्ये घंटा बसून घेतली. म्हणजे दोन्ही शिक्षक आहे ना, घरात एक घंटा बसून घेतली. ह्या मायलेकीचं जास्तच गुलुगुलू गुलुगुलू होतं असं वाटलं ना की जायचं आणि हळूच घंटा मारते. टांग. सासूबाईने वाटलं तास संपला, त्याचे जरा पुढे पण ही घंटा इतका वाजायला लागली की लोक म्हणायला लागले की तुमच्या घराचं जेवण कधी झालं. पण इकडे बायकोची कटकट मागे, भावाला का मला लावा, भावाला का मला लावा. म्हटलं तो शिकलाय की नाही, तो ना 4थी नापास आहे. आता 4थी नापासला कुठे कामाला जाणार. सगळे रामभवनच्या हॉटेलमध्ये तिला चिकटवलं. दुसऱ्या सकाळी गिरायक आले, हे बरं इकडे काय झालं, गरम काय, गरम आहे ना, इडली वडा उत्तप्पा मेदूवडा भजी सगळं गरम आहे. तो गल्ल्यावर बसला त्याचं डोकं पण नाही गरम आहे. असं त्या पाणी घेऊन ये. आमच्या मेहणे गेले 5 फुटांमध्ये 5 ग्लास आणले, धनकणचे डोर आपटले. गिरायक वैतागलं, हे पुढे काय करतोस, काय झालं, अरे ग्लासात बोट कशाला घालतोस, हा कसं आहे एवढंच नाही साहेब, आत्म एवढं झाली पिंपा एवढं आत घालतो. आणि जो पाणी देतो ना तो तर पिंपातच उभा आहे म्हणतो. हा खूप नोकरीवर ठेवणार. पण तुम्हाला सांगतो आमच्या नवण्याची बॅग जी कटली ना ती आमच्या नाटकाच्या वेळामध्ये, तोही माझ्याप्रमाणे नाटक वेळा. त्याला एकदा मी शिवाजी मंदिराला घेऊन गेलो प्रयोगाला, रायगडाला जेव्हा जाग येते. प्रयोग खूप हाऊसफुल होता, काशीनाथ घाणेकर छान पैकी रंगला प्रयोग. प्रयोग संपला, सगळं थिएटर खाली झालं. पण हा काय उठायचं नाव घेईना. त्याला म्हणलं संजय उठ, नाटक संपलं, जायचं ना घरी. संजय माझ्याकडे असं काही बघितलं, मला लक्षात आलं की याच्या अंगात काही नाटक भिजलेलं आहे. मग मी त्याला म्हटलं महाराज महान परतायच आहे ना. तेव्हा तो संजय उठला. आम्ही प्लाझाच्या समोरच्या बसस्टॉपवर उभे राहिलो, बसची वाट बघत. एक सुंदर मुलगी समोर येत होती. म्हटलं तिला बघून तर याच्यातला संजय जागा होती. म्हटलं बस संजय रे काय मस्त प्लीज आहे, बघ काय सुंदर बोलली, बघ काय आहे. संजयने असं बघितलं आणि म्हणाला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. मी कपाळाला हात पडून घेतला. एवढ्यात बस आली, आम्ही बसमध्ये चढलो. कर्मधाम साहेबांनी कंडक्टर पहिला त्याच्याकडे गेला, तिकीट तिकीट तिकीट. विचार हरामखोरा महाराजांकडे तिकीट मागतो. त्या कंडक्टरला काही कळत ना काय झालं ते. तुम्हाला तिकीट काढा ना, कुठे जायचं ते सांगा. छान हरामखोरा तुला हत्तीच्या पायाखाली देईल, तुझा आकडे करीन, तू असं करीन तसं करीन. बापरे एकदम बसमध्ये पिसा. कंडक्टरला काही कळलं ना. शेवटी मी कंडक्टरला बाजूला घेतलं, झाल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. कंडक्टर मला बॅग कटवायचे, म्हटलं कटवलं तर बरी होईल. बस सुरू झाली, कंडक्टरने बेल मारली, रायगड. हा आमचा मेहणी. बरं आमची मेहणी तशी दिसायला खूप सुंदर आहे. साली तो आधी घरवाली होती असं म्हणतात. तरी ऑफिस पुन्हा लवकर आलो तर तिला घेऊन वगैरे फिरायला जातो. तिला काय हवं घेऊन देतो. 5वीला आहे. मी म्हटलं आमच्या घराण्याची दृष्टी आहे. तिच्या शाळेतले चितळे मास्तर रिटायर होणार होते आणि या चितळे मास्तरांच्या
निरोप समारंभाचं भाषण करायची जबाबदारी माझ्या निवडी होती. ज्या पानावरती माझ्या बायकोने किराणा सामानाची यादी लिहिली होती त्याच पानावरती हिने निरोप समारंभाचं भाषण दिलं. एकाच पानावरती किराणा सामानाची यादी आणि निरोप समारंभाचं भाषण, असं भाषण तिने त्या शाळेमध्ये केलं. बरं का. माननीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज आपल्या शाळेतले चितळी मास्तर अर्धा किलो डायडा होऊन जात आहेत. आजवर त्यांनी शाळेला बरंच काही दिलं. हिंग जिरे दिले, धणे मोहरी दिल्या. प्रयत्ने वाळूचे कडरगडिता असे काहीतरी म्हणतात. त्यामुळे त्यांच्याच प्रयत्नाने शाळेला 5 किलो खोबरेल तेल मिळालेले आहे. शाळा त्यांची अत्यंत ऋणी आहे. पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना कोथिंबीर जुळी देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि उरलेले 1.5 रुपये परत करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. सत्कार समारंभ, निरोप समारंभ चितळी मास्तरांचा, त्याने 1.5 रुपये परत करायचा म्हणजे काय बघा. तर मेहुणा तसा मेहुणी अशी. आमच्या सासूबाई, मी म्हटलं ना घराची दृष्टी होतो म्हणून त्यांचा चष्मा करायला मी त्यांना दादरला शिरोडकरांकडे घेऊन गेलो. शिरोडकरांकडे गेल्यानंतर शिरोडकरांनी काय केलं, चष्म्याच्या सगळ्या काचा घालून बघितल्या की आता कसं दिसतं, आता कसं दिसतं. पहिले करतात आई बरोबर दिसत नाही हुआ. त्यांनी काच बदलली, दुसरी टाकली, जरा असं धुरकेट दिसते, त्यांनी काच बदलली. अशा करत करत सगळ्या काचा संपल्यावर शिरोडकरांकडच्या थोडे झाड गुड भिंगाची काच होती त्यांनी घातली आणि विचारलं आता कसं दिसतं. आता कसं अगदी छान दिसतं. शिरोडकरांनी त्या झाड गुड भिंगाच्या काचा चष्म्यामध्ये घातल्या, चष्मा बनवून दिला. सासूबाईचा कौतुकाने घातला. मी काउंटरवरती बिलचं पेमेंट करत असताना सासूबाई दुकानात बाहेर आहे. बाहेर मुलगी जांभळण करत बसली होती. आमच्या सासूबाई, काय ग पोरी कशी दिलीस ही वांगी. आमच्या बायकोला जांभळाची वांगी दिसली. पण आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका ना, मी त्यांचा नवीन सहावी, थोडंफार लिहितो, नाटकात काम करतो, म्हणून त्यांनी शाळेमध्ये मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं. मी त्यांच्या शाळेमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून गेलो. मी बसलो होतो, शेजारी मुख्याध्यापिका म्हणजे आमच्या सासूबाई बसल्या होत्या. इकडे त्यांचे कोणतरी ट्रस्टी बसले होते. बाईने एक छानसं गाणं बसवलं होतं, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आणि त्यावर मुली नाचणार होत्या आणि छान असं वातावरण होतं. पडदा उघडल्याबरोबर जिच्यासमोर शिक्षणाची गर्दी बघितल्यानंतर बाईची तळतळ झाली. बाई गाणं म्हणेनात म्हणून मुली नाचेनात, मुली नाचेनात म्हणून बाई गाणं म्हणेनात. बराच वेळ असं गेला तर आमच्या सासूबाई रेस्पॉन्स झाल्या, अहो बाई सुरू करा ना. आता मुख्याध्यापक दम सुरू करा म्हटल्यानंतर बाईंची गडबड झाली आणि त्यांनी लगेच सुरू केलं, चांदोबाच्या झाडामागे लिंबू झोपला ग बाई. आपण काय बोलतो ते बाहेर ऐकून जाणार आहे, कसलंही भान नाही. आणि एवढ्याच एक नर्सरीत मुलगा चड्डी घातल्याच्या स्टेजवर आला. सासूबाईनं हेही भान नाही की समोर माईक आहे, काय बोलणार ते बाहेर ऐकून जाणार आहे. लगेच चड्डी कोणी काढली, जा गुरुजींना सांग पहिले चड्डी घालायला. मी आता तर म्हणून मला कळलं आत काय चाललंय, पण बाहेरच्याने काय गैरसमज करून घेतलं ते मला नाही कळलं. बरं मेवणा कसा, मेवणा कशी सासू अशी, सासरे म्हणजे आमचे कसं की त्रिकाळ संध्या जसं लागतं तसं ते सासऱ्यांना लागतं. म्हणजे मग कसं आता भारत बंद करायची गोष्ट कुठे मिळणार, शेवटी त्यांना नाही तर गिरगाव खोपामध्ये मिळते. मग दुपारी पांडू जाते, आमचे शेजारी यशवंतराव आणि आमचे गाव आहेत, 3 जण तरी गाव. बरं गिरगाव गेल्यानंतर ते मागच्या घराने आत गेले, तो गिरगावचा खोप्याचा मालक म्हणाला पाहिजे तेवढी भरपूर द्या, पण जाताना मला वाकून जा, कारण माझ्या याचं दार थोडं पकड आहे. सगळ्यांनी भरपूर झोपली, 90 वर्षाच्या कोणात वाकली आणि त्या खोप्यातनं बाहेर आली. पण हे सुद्धा भान नाही की आपण भर रस्त्यावरती आलो आहोत, रस्ता सामसूम आहे, तिकडे 90 वर्षाच्या कोणात वाकलेले, पुढे पांडू जाते, मागे आमचे सासरे, मागे यशवंतराव. घडण झाले, हवालदार समोर येत होता, त्याने बघितलं भर उन्हामध्ये 3 जण काय शोधत येत आहे. तेव्हा ते जवळ येईपर्यंत त्यांनी वाट बघितली. जसे ते जवळ आले, हवालदाराने दांडा घेतला, पांडू त्यांच्या डोक्यात मारला, ठॅक. म्हणजे आमचे सासरे, काय तुला सांगत होतो वाचून जा आपटलाच ना. असं सगळं झाल्यानंतर मग सासू 17 वर्षी निवडणं त्या वातावरण वाढल्यानंतर आमची कॅलेंडर कशी होणार, आमची मुलं कशी होणार. तुम्हाला खरं सांगतो, सासूबाईनं जेव्हा नातू दाखवायचा योग आला ना, तर मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी तपासलं आणि म्हणाले की अरे वा छान, बाळाची वाढ पूर्णपणे झालेली आहे, काही काळजी करायचं कारण नाही, नॉर्मल डिलिव्हरी होईल, काही काळजी करू नका. ही म्हणाली नाही डॉक्टर, एक प्रॉब्लेम असा आहे की माझं घर पहिल्या मजल्यावरती आहे आणि तुम्ही मला जिन्या चढायला उतरायला बंदी केलेली आहे. डॉक्टर म्हणाले बाळाची वाढ पूर्ण झालेली आहे, खूप छान झालेली, काही काळजी करू नका, पण काळजीपूर्वक जिने उतरायला हरकत नाही, चढायला उतरायला. थँक्यू ना डॉक्टर, तुम्ही माझ्या मनावरचं दडपण एकदा कमी केलं. डॉक्टर म्हणाले ते कसं काय, तुम्ही मला जिने चढायला उतरायला बंदी केली ना हो.
गेले काही महिने त्या ड्रेनेज पाईपवरनं चढायचा उतरायचा मला कंटाळा झाला होता. म्हणजे कमाल असताना 440 मध्ये आयडिया हिनेच दिलं ठीक आहे असं मला वाटायला लागलं. बरं घरातलं जी सवय असते त्यामुळे मुलांचे घरातलं जे वातावरण असतं ते मुलांमध्ये सुद्धा परिणाम होतोच ना. त्यामुळे माझ्या मुलीला विचारलं की पागल कोंबड्या पहाटेच का आरवतो की लगेच उत्तर देऊन मोकळी. मग एकदा का कोंबड्या उठल्या की याला कुठून कोण उलायला मिळणार म्हणून सगळ्यांचं आरून घेतच झालं. असं सगळं असं अशा वातावरणात सुद्धा मी तुम्हाला सांगतो इतक्या वातावरणात सुद्धा मी खूप सुखी आहे. बरं का म्हणजे असं एक सांगतो माझ्या घरात असताना मी खूप सुखी आहे. कारण सुखी संसाराचा मूलमंत्र मला मिळाला हो. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा मूलमंत्र मी तुम्हाला देणार आहे. काय जसं पुरुषांमध्ये पुरुषी अहंकार असतो ना तसं स्त्रियांमध्ये एक स्तुतीप्रियता असते. एखादी बाई आपल्या नवऱ्याला एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून जर ती करत नाही तर ती नकळतपणे त्या पुरुषाचा पुरुषी अहंकार जोपासत असते. मग आपण पण तिची स्तुतीप्रियता जोपासली तर काय बिघडलं काय. फक्त तिला जाणीव करून द्यायची की तू आहेस म्हणून सगळं चालेल. तिथं कौतुक कर. कधीतरी तिला सांगा आज कपडे मी वाज घालतो आज मी कचरा घालतो तिथे बघशील बस तुझ्यासाठी चहा आणतो. ती तुला इतकं बरं वाटतं म्हणजे नाही होत. तुम्ही ऑफिसमध्ये किती कष्ट करता. ऑफिसमध्ये आपण काय पाठवत असतो आपल्याला माहिती पण चहा मिळतो. म्हणजे प्रत्येक जाणीव करून द्या की तू आहेस म्हणून मी आहे. तू आहेस म्हणून हा संसार आहे. तूच माझं जग आहेस. आता तुम्ही मला सांगा एवढा साधा मूलमंत्र मला कोणी दिला असेल. अख्खी युनिव्हर्सिटी माझ्या घरात आहे. आमचे सासरे आमच्या सासऱ्यांनी मला 2 गुरुमंत्र दिले बरं का. एक तर बायकोचं भरपूर कौतुक करायचं आणि दुसरा म्हणजे नेहमी आपला आवाज ऐकायचा. नेहमी आपला आवाज ऐकायचा. आपला म्हणजे किचन नको. पण ते सासूबाईचं कौतुक करताना असं करतात ना म्हणजे माझी बायको म्हणते की माझे बाबा पेन्शनीमध्ये निघाले तरी सुद्धा आईला दिवाळीला 2 साड्या घेऊन दिल्या. मग मी पण सांगतो अगं इतक्या वर्षाच्या संसारिक अनुभवानंतर तुझ्या बाबांना एवढी साधी गोष्ट माहित नाही का की तुझ्या आईला 1 साडी पुरत नाही म्हणून. आणि मग अशी एखादी साडी नेसून जर आमच्या सासूबाई समोर येतात तर पेपर मधला माणूस अय्या किती सुंदर दिसते ओळखलंच नाही बघ तुला असं म्हणतात. आणि पाठ वळली की पिंपाला कापड गुंडाळण्यासारखं वाटते. पण कौतुक काय करतात म्हणजे तुम्हाला सांगतो आता आमच्या सासऱ्याचा तोड अगदी गटार बरं का. कुठे काय बोलतो त्याचं काही भाग नाही. मी एकदा बाथरूम मध्ये पाय घसरून पडले म्हणून डोक्याला मार लागला म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणे डोक्याला जखम झालेली आहे काटे घालायला लागते. त्याने डॉक्टरने विचारलं किती खर्च येईल. डॉक्टर म्हणे जखम जरा खोल झालेली आहे 200-250 रुपये खर्च येईल. साधेच पाकिट घाला मला काही भरत काम नाही काय नकोय. कुठे काय बोलते तसं भान नाही. बरं आमच्या सासूबाईंच्या स्वयंपाकाचं कौतुक करते ते कसं माशाचं कालवण खायचं तर हिच्याच हातचं हो. माशाचं कालवण एकदम हिच्या हातचं ते बेस्ट. इतकं झणझणीत बनवते इतकं झणझणीत बनवते इतकं झणझणीत बनवते की 4 दिवस हाताचा वास जात नाही. 2 दिवस उजव्या हाताचा. एवढा गुरुमंत्र मिळाल्यानंतर मग मी पण विचार केला की आपण कौतुकाला काय हरकत नाही. एकदा ऑफिस मध्ये आल्यानंतर घर काय तसं फारसं आवडलेलं नव्हतं पण तरी मी तिला म्हटलं रे वा घर फार आवडलेलं दिसतंय. बरं वाटतं जरा मस्त वाटतं. सगळ्या गोष्टी आपापल्या जागेवर असतात खूप बरं वाटतं. तिने नुसतं स्माईल दिले. रात्री जेव्हा तिने जेवायला वाढलं होती हातामध्ये पोळीचा तुकडा घेतला भाजी फोडवला खाल्ला म्हटलं वा काय चव आहे फर्स्ट क्लास. इतकी झणझणीत इतकी चटपटीत भाजी मी आजपर्यंत खाली नाही. वा काय टेस्टी भाजी झाली. असं मी कौतुक करतो चक्कर रडायला लागली. काय झालं रडायला पण इतके वर्ष मी स्वयंपाक करते माझं कधी कौतुक केलं नाही. आज मला शेजारीने 1 वाटी भाजी काय मागवली. पण असा गुरुमंत्र मीच दिला असं नाही हो. आपल्या महाराष्ट्राचा लाडका व्यक्तिमत्व पु ल देशपांडे त्यांनीच दिलाय की गुरुमंत्र. एका लग्नाला पु ल देशपांडे जाऊ शकले नाही तर त्यांनी पत्र पाठवलं नवरदेवाला गुगलवर तुम्हाला मिळेल पत्र ते माझ्याकडे त्याची कॉपी माझ्या घरी आणून ठेव आणि माझ्याकडे रंगाळ येणे का माहेरचे आमच्या तिथे घेऊन जा. संध्याकाळी ऑफिस मधून येताना तिला गजरा आणायची प्रॅक्टिस ठेवू नको कारण सुरुवातीला ती गजरा डोक्यात माळेल आणि गजरा सकट नंतर तुझ्या डोक्यावर बसेल. राजकारण भारत पाकिस्तान क्रिकेट कशाही गोष्टीवरती तुझं मत जरी वरचं असलं तरी भरलेलं पापलेट चांगलं का तळलेलं पापलेट चांगलं त्याच्यावरती गृहिणीचाच सल्ला योग्य मानायचा असं पुलंनी लिहिलेलं आहे. एखाद्या कार्यक्रमाला जाताना जर तिने सांगितलं की आज मी ही साडी नेसू का. आता आज मी ही साडी नेसू का हे जर प्रश्नार्थक वाक्य असलं व्याकरणामध्ये तरी संसाराच्या व्याकरणामध्ये आज मी हे साडी नेसणार आहे असं ते परत स्टेटमेंट असतं.
अशा वेळेला कुठली व्यसना तुला कोण बघतं या वयात असं मनाला वाटलं, उठावर आलं तरी बोलायचं नसतं. त्याच साडीने गळफास घेण्याची पाळी येते. त्याच्या उलट आता मी तुला हीच साडी सजेस्ट करणार होतो, असं म्हटलं की तुमचे माझे विचार किती जुळतात नाही असं. पण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायकोचा वाढदिवस तो कधीही विसरायचा नाही. हे तुला मी सांगितलं की नाही. आणि बायकोचा वाढदिवस लक्षात ठेवण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे 1 वर्ष तो विसरायचं. की वर्षभर इतक्या वेळा ऐकायला लागतं की तुला परत पाहायचं कधी विसरत नाही. कोणी भेटवस्तू घेऊन देतं, कोणी दागिना घेऊन देतं, कोणी स्टेशनला हिल स्टेशनला फिरायला घेऊन जातं, कोणी डिनरला घेऊन जातं, कोणी सिनेमाला घेऊन जातं, कोणी छानसा ड्रेस घेऊन देतं. प्रत्येक नवरा आता काहीतरी बायकोचा वाढदिवस साजरा करतो त्याच्या पद्धतीने. पण त्या दिवशी नवऱ्याने रजा काढून घरी असण्यासारखं सुख बायकोला नसतं. कारण एक सिरियल जी आहे ती बायकोच्या वाढदिवसासाठी ते असं छान त्यांनी मुलांनी दिलेलं आहे. आता मुलं भेटत आहेत ना, त्यामुळे तुम्हाला सांगतो की संसाराच्या रथाला 2 चाकं असतात असं म्हणतात. माझ्या संसाराच्या रथाला 2 चाकं, पण एक चाक सायकलचं, एक चाक ट्रॅक्टरचं. कसं जमणार सांग. कधी लग्नाचा आम्ही जुना अल्बम म्हणून बघतो तर जो ब्लॅक अँड व्हाईट अल्बम असतो, तो पहिल्या पानावरती आमच्या दोघांचा छानपैकी ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. सुतातला मी, सुटलेली. प्रत्येक घरामध्ये भांडणाचं काहीतरी कारण असतं, निमित्त असतं आणि त्याच्यावरच आम्ही भांडणं होतं. म्हणजे काही ठिकाणी नवरा दारू पितो म्हणून भांडण होतात, काही ठिकाणी बायको उधळपट्टी करते म्हणून भांडण होतात, काही ठिकाणी मुलांकडे दुर्लक्ष होते म्हणून भांडण होतात, सासू सुनेची भांडणं कायम असतात. प्रत्येक घरामध्ये भांडणाचं एक विशिष्ट कारण असतं, त्याच्यावर सारखी भांडणं होत असतात. आमच्या घरामध्ये भांडणाचं कुठलं कारण असेल तुम्ही गेस करा. आमच्या घरामध्ये भांडणाचं मूळ कारण आहे फणी. फणी फणी तुम्ही बघता माझा आणि फणीचा गेल्या कित्येक वर्षात काही संबंध नाही, पण तरी सुद्धा हे जे काही डोक्यावर 3-4 केस आहेत हे चांगले मार्गी लावायचे म्हणून मी फणी उचलून त्याच्या डोक्याला धरतो. तर आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेच्या डोक्यावर जर केसांचा झुटका दिसतो ना तसा माझ्या डोक्यावर दिसायला लागतो. अहो फणीच्या जटाच काढत नाही. बरं जटा असलेली फणी ही घरामध्ये कुठेही सापडते, त्याच्यावर आमच्यामध्ये वाद. बरं एकदा ती कुठे सापडावी, कुठे चक्क देवाला केसांनी भरलेली फणी चक्क देवाला महारी सगळं. हे काय 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 चाललंय काय हे बोलवून तुला काय हे तू काय कुलदेवीला नवस वगैरे बोलली होतीस काय. नवऱ्याच्या डोक्यावर केस आले तर केसांनी भरलेली फणी वाईट म्हणून असं म्हणून रागाने फणी घेतली, खिडकीच्या बाहेर फेकून दिली. सरकार काय ती फणी परत जागेवर. म्हणजे काय फणी कशी आली परत. म्हणजे मी खालच्याला सांगून दिलंय हमारे घर में पागल रहता है, गुस्सा कुठची बाहेर फेकताय. आता तुम्ही काही फेका ती येणार परत. संसाराच्या रथाला 2 चाकं असतात असं म्हणतात. तर खरं सांगू ना त्या चाकांमधला जो दुवा असतो ना हा दुवा जास्त महत्वाचा असतो. तो विश्वासाचा असतो, श्रद्धेचा असतो, प्रेमाचा असतो. आणि ज्यांचे संसाराच्या विश्वासावर, श्रद्धेवर आणि प्रेमावर असतात ना तिथे असं कार्यक्रम करून संसाराचं मूलमंत्र वगैरे देण्याची गरज लागत नाही. मला सांगतो विश्वास शब्दामध्येच विश्व आहे, विश्वास शब्दामध्ये श्वास आहे. मुळात काय असतं की आम्ही आमची जी दूषणं आहेत आमच्या ज्या ओळी आहेत आम्ही बायकांवरती लादत असतो. आम्ही म्हणतो बायका हे अबला आहे, स्त्री हे अबला आहे, पण मुळीच नाही. मल्टीटास्किंग मध्ये स्त्रियांचा हात धरू शकणार कोणी नाही. एकाच वेळेला मुलांचा डबा, बायकोचा डबा, सासू वगैरे औषध पाणी तेवढं जायचं, सगळे दिवसभर काम करायचं, तेवढाच प्रश्न परत घरी येऊन काम करायचं, ही सोपी गोष्ट नाही. एकाच वेळेला सगळ्यात मल्टीटास्किंग करण्याचं त्यांची मुळीच अबला नाही. कधीतरी आमच्यावरती पाळी आली, बायको बाहेर गेली आणि मुलाचं करायची पाळी आली तर पहिल्यांदा मी म्हणेन बंड्या उठ रे, बंड्या उठ, शाळेला उठी जाते, उठतोच का, तिसऱ्यांदा आपला माल असं टाकतो. म्हणजे बायको गेली माहेरी, काम करी, पितांबरी, हे जाहिरात फक्त ठीक आहे, पण एवढी आपलीच पितांबरी व्हायची पाळी येते. बरं आपण असं म्हणतो की बायका संशय निर्माण झाला, मग स्थिती निर्माण झाली. पण बायकांपेक्षा आम्ही पुरुष मंडळी जास्त संशय येतो. भरपूर बाईच्या पार्टनरमध्ये त्यांनी छान वाक्य दिले की नवऱ्याची मैत्रीण चालते पण बायकोचा मित्र चालते. बाजारात जाताना जर मी ओळख करून दिली, समोर येणाऱ्या मुलीला माझ्या बायकोला ओळख करून दिली की माझी खूप चांगली मैत्रीण आहे बरं, तर तिला काही वाटत नाही, ते एक्सेप्ट करतो. पण जर बायकोने सांगितलं माझा खूप चांगला जवळचा मित्र आहे की त्याच्या कपाळाला असं पडलं म्हणून समजेल. आम्ही आमची दूषणं बायकांवरती लागतो म्हणून आपल्याला कसं वाटत असतं. अशा व्यक्तीमुळे डॉक्टर दाखवलेला माझी दाखवलेला कार्यक्रम आहे त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांनी खूप छान त्याचं विश्लेषण केलं होतं. आणि आमच्याकडे समंजसपणा आहे महत्वाचं. आमच्याकडे खूप छान समंजसपणा आहे. म्हणजे समंजसपणा इतका आहे की आम्ही पिण्याचं ठरवलं की पुन्हा गाडगी, जगन्नाथ तेंडुलकर, वामन हरी पेटे, एकटे घारे कोणी त्यांच्याकडनं दागिने विकत घेऊन ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यापेक्षा
ते दागिने त्यांच्या शेल्फवर असलेले बरे असा समंजसपणा तुम्ही दाखवला. आणि मग अशीच होण्यासाठी बायको आपल्याला विकत सोनं हवंय कशाला, हा समंजसपणा मी दाखवला. तर त्या निर्गे मॅडम असं विश्लेषण केले, त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की 10% संसार जे ना, मी अगदी पातळ केली, 10% संसार जे ना खूप छान चाललेले आहेत. ज्याला आपण खऱ्या अर्थाने सुखी संसार म्हणतो ते फक्त 10%च आहे. 15% जे आहे, पूर्वीप्रमाणे 10% होतं, पण आता ते वाढले 15%, कारण दूरदर्शन मालिकांमध्ये आणि ते म्हणजे एक्स्ट्रा मालिका जातो. पूर्वी फक्त उत्सव ध्रुव वस्तू व्हायचा, आता ते मिळत आणि कारण प्रत्येक सिरियलचा बेस हा एक्स्ट्रा मॅरिट आपल्यालाच असतो. आता हे आम्ही इतकं फोन की ते प्रमाणात 10% होतं, 15% झालं. पुढे 25%मध्ये नवरा आपल्यापर्यंत ठीक आहे, बायको आपल्यापर्यंत ठीक आहे, दोघं इंडिव्हिज्युअल खूप चांगले आहेत, पण काही कळत नाही, त्यांचं ट्युनिंग जमत नाही, हा प्रॉब्लेम. आणि 50% संसारामध्ये जो मेजॉरिटी ग्रुप आहे तिथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की ज्याला आपण इंग्लिशमध्ये टेकन फॉर ग्रँटेड म्हणतो, गृहित धरलं एकमेकांना, हा एक मोठा प्रॉब्लेम. म्हणजे तू असं केलंच नसतं तर मी तसं केलं नसतं, मी असं केलं नसतं तर तू असं केलं नसतं. नवऱ्याने 4-5 मित्रांना घरी जेवायला बोलवलं, तिची नाण असते, पण तिला त्याची कल्पना द्यायला लागते, तिला सांगावं लागतं. आहे ना बायको करणारी म्हणून आणले 4-5 मित्र घरी जेवायला, तर तिथे तिचा एवढं नव्हतं. तिने मैत्रिणीकडून शॉपिंगला किंवा सिनेमाला जायला त्याची नाण असते, पण त्याला तिची कल्पना द्यायला. लग्नाच्या आधी विदाउट वाईफ देर इज नो लाईफ असं म्हणणारा माणूस लग्नानंतर काही वर्षातच वाईफच फुल फॉर्म वरीज इन्व्हायटेड फॉर एव्हर असं करतो. पण तुम्हाला खरं सांगू काय, वाईफ शब्दामधला जो इफ आहे ना, हा जास्त घातक आहे. हा जर इफ म्हणला जर तर हा वाईफ मधला इफ जर काढून टाकला तर शिल्लक राहतं ते ही, शिल्लक राहतं ते आम्ही. हा इफ तेवढा काढून टाका म्हणजे बघा शेवटी संसारात काय असतं की म्हणलं विश्वास हा महत्वाचा. काही विश्वासाच्या शब्दामध्ये विश्वासाच्या शब्दामध्ये श्वास आहे आणि त्यांचे संसार या विश्वासावर आहेत, श्रद्धेवरती आहेत. तिथे सुखी संसाराचं मूलभूत देण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. लग्नाच्या पहिल्या रात्री आम्ही संपादन केला तो एकमेकांचा विश्वास तो सांगतो आणि तिथे थांबतो. पण त्याच्या आधी रसिक आहोत, तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहात, वयाने मानाने अनुभवाने तुम्ही खूप ज्येष्ठ आहात. संसाराचे बरेच टक्के जोडतोय तुम्ही खाल्ले, बरेच पावसाळ्यात तुम्ही पाहिलेले आहेत. तर तुम्हाला सुखी संसाराचा मूलमंत्र मी काय देणार हो, तेवढी माझी लायकी नाही, तेवढी माझी पात्रता नाही, तेवढा माझा अधिकार सुद्धा नाही. तुमचे संसार खूप छान केले तसं मी समजतो, विश्वास वगैरे